ब्रह्मस्थानातले काही दोष असे आहेत की ज्याला रेमेडीजच नाही आहेत आणि ते ब्रह्मस्थानातले मेजर दोष अगदी कुळ नाश इथंपर्यंत परिणाम घडवू शकतात. सो त्याच्यावरती फोकस करणं फार गरजेचं आहे. तिथे असतात त्या एनर्जीज. वास्तू इज ऑल अबाउट एनर्जीज. आपण सायन्समध्ये शिकलोय की नाही, कुठल्याही प्रकारची ऊर्जा ही नष्ट होत नाही. एखादं घर असं असतं की वेल इंटिरियर्ड, सगळ्या गोष्टी अगदी छान आणि सुंदर असतात, पण तुम्हाला तरीही त्या घरात थांबायची इच्छा होत नाही. वाईबच येत नाही की त्या घरामध्ये गेलं ना असं वाटतं की काहीतरी भूत बंगल्यात आलोय असं. किंवा ते माणसंही छान असतात, पण तरी तुम्ही तिथे 2 तासाच्या व्यतिरिक्त तिथे तुम्ही थांबू शकत नाही. का बरं असं होतं? आणि काही घरं अशी असतात अगदी गवाळी असतात, सगळीकडे पसारा पडलेला असतो आणि कदाचित त्या घरातली काही माणसं तुम्हाला आवडतही नसतात, खटकतही नसतात, पण तरी तुम्ही त्या घरात गेल्यानंतर तासोन तास बसू शकता, राहू शकता. तुम्हाला तिथं फ्रेश वाटतं. की तुमच्या घरातच तुम्ही सकाळपासून जर निगेटिव्ह वातावरणामध्ये असाल, तुम्हाला जर निगेटिव्ह वाईब्स येत असेल, तर तुमचे डिसिजन चुकणारच आहेत, स्वाभाविक आहे. तुम्ही त्याच्याशिवाय तुम्ही प्रगती कराल, पण त्याला एक मार्ग असायला हवा ना. खूप आपण आसपास आजकाल लोक बघतोय, दे आर स्ट्रगलिंग विथ देअर लाईफ्स. सगळं आहे पण तरी पण इनकम्प्लीट फील होतं. नमस्कार मित्रांनो, आजच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यातलं 30 ते 33% जो वेळ आहे तो आपण त्या ठिकाणी घालवतो, परंतु त्या गोष्टीकडे आपण कधीच जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. ते म्हणजे आपलं घर. आपल्या घरामध्ये ज्या काही खिडक्या वगैरे आहेत किंवा तिथल्या कोणत्या वस्तू आहेत, त्या घराची मांडणी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो आणि आपण जे विचार करतो किंवा आपलं जसं राहणीमान आहे त्या आपल्या राहणीमानाचा आपल्या घरावर काय परिणाम पडतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहे वास्तुशास्त्रज्ञ डॉक्टर अबोलीताई शहा यांचं या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार ताई, कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त. तुम्ही वास्तुशास्त्राकडे कसं वळलात आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमची स्टोरी काय आहे, तुम्हाला कसं या विषयामध्ये म्हणजे इंटरेस्ट कसा आला आणि तुम्ही ते कसं जॉईन कसं केलंय? खरं तसं बघायला गेलं तर मी सायन्स बॅकग्राऊंडची स्टुडंट आहे. माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते बायोटेक्नॉलॉजीमधून झालं आहे. सो ऐकल्यानंतर पहिल्यांदा वास्तुशास्त्र आणि बायोटेक्नॉलॉजी हे खूपच विसंगत वाटणारी गोष्ट आहे. पण माझ्या आयुष्यात किंवा माझ्या घरात असे काही अनुभव आले आणि माझ्या घरीही माझ्या आजोबांचं बॅकग्राऊंड हे ऑकल्ट सायन्सच असल्यामुळे मला याच्यामध्ये रुची किंवा इंटरेस्ट आधीपासूनच होता. आणि त्या आलेल्या अनुभवांमुळे माझा इंटरेस्ट अजून वाढत गेला की हे कशामुळे घडलं असेल किंवा हे जे घडलं, जे काही वाईट प्रसंग किंवा काही चांगले प्रसंगही, तर त्या गोष्टींमुळे मला असं वाटलं की आपण हे अजून जाणून घेऊयात. आपण याच्यामध्ये अजून थोडं खोलात जाऊन नक्की हे काय आहे, हे वास्तू जे म्हणतायत याच्याविषयी आपण थोडा अजून डिटेल अभ्यास करूया. आणि म्हणून माझं बेसिक कोर्सपासून याच्यामध्ये सुरुवात झाली. आणि आता मागचे 10 वर्ष झालं मी या फील्डमध्ये काम करते आहे, कन्सल्टन्सी देते आहे आणि त्याच्याचमध्ये मी डॉक्टरेटसुद्धा केलेलं आहे. वास्तुशास्त्र आणि सायन्स हा माझा डॉक्टरेटचा विषय होता, जसं मी म्हणाले की बॅकग्राऊंड सायन्स आणि हे. सो बेसिकली आपण सायंटिफिकली वास्तू कसं रिलेट करतं याविषयी जास्त फोकस आहे माझा. तुम्ही आता 10 वर्ष झालं वास्तुशास्त्राचं करताय, तर तुम्हाला तुमचं जे काही नॉलेज आहे, तुमचे जे काही एक्सपिरियन्स आहेत, तुम्ही त्यानुसार सांगा की तुमच्या मते वास्तुशास्त्र काय आहे? बेसिकली वास्तुशास्त्र, आता वास्तू याच्यामध्येच आलं की घर किंवा एखादी वास्तू ज्याला 4 भिंती आहेत, जे उभं आहे, आणि त्याचं शास्त्र म्हणजे बेसिकली सायन्स. तर त्याच्या प्रत्येक घराचे काही नियम असतात. जसं तुम्ही अगदी सिव्हिल इंजिनिअरिंगकडे जरी वळलात तरी घर कसं बांधायचं याचे सुद्धा नियम आहेत की नाही. तसेच घराचं बांधणीबरोबर त्या घरामधल्या गोष्टी कुठे ठेवायच्या, त्या कुठे ठेवल्यानंतर आपल्याला फायदे त्याचे होणार आहेत किंवा त्याचं कुठलं नुकसान होणार आहे का, याचेही अगदी नियम आहेत. जसं आपण रँडमली जर आपलं कपाट लावतोय तर कुठलीही गोष्ट आपण कुठे ठेवत नाही ना. प्रत्येक गोष्टीची एक पर्टिक्युलर जागा असते, त्या जागेमध्ये ती ठेवली तर आपल्याला थोडंसं सोयीस्कर किंवा सुकर जातं. तसंच आहे की घरामध्ये काही गोष्टी जर जागच्या जागी त्या जागी व्यवस्थित ठेवल्या तर त्याचा आपल्याला फायदा होतो किंवा त्याचं नुकसान होतं. अशा पद्धतीनेच वास्तुशास्त्र हे पूर्णपणे पद्धतीने काम करतं. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या घराचा आकार, ते मी असं ऐकलंय की घर नेमकी चौकोन असावं किंवा आयताकृती असावं, गोल वगैरे नसू नये. मग हे सगळं पण त्याच्यामध्ये कव्हर केलं जातं. आणि समजा एखाद्याचं घर आयताकृती नाहीये, काहीतरी गोल आहे, काहीतरी त्याचं वेगळाच शेप आहे, तर त्याचा काय परिणाम होतो? अगदीच. आता कसं आहे, वास्तुशास्त्र आपण जेव्हा म्हणालो, जसं मी वास्तूचं एक्सप्लेन केलं, त्याच्यामध्ये मेन काय आलं, वास्तुशास्त्र कशावरती बेस्ड आहे, तर दिशांवरती बेस्ड आहे ना. आणि आपण जे शिकलोय त्याच्यामध्ये काय आहे, आपल्या मेन 4 दिशा असतात.
टोटल 9 दिशा असतात, पण त्यातल्या मुख्य 4 दिशा असतात. मग ह्या 4 दिशा जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हा काय बरं करता, चौकोन काढता की नाही? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दाखवताना तुम्ही साधारणतः एक चौकोन किंवा आयत आकृती काढता. तेव्हाच तुम्हाला प्रत्येक दिशेचं महत्त्व किंवा प्रत्येक दिशा ही त्याच्या त्याच्या जागी सापडते किंवा मिळते. मग जर त्या प्रत्येक दिशांचा इम्पॉर्टन्स किंवा त्याचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या 4 दिशांना महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि त्या 4 दिशांचं महत्त्व तुम्हाला मिळण्यासाठी तुमचं घर किंवा तुमची वास्तू ही चौकोनी किंवा आयताकृती असावी, हा एक बेसिक वास्तुशास्त्राचा नियम आहे. तर त्या 9 दिशा कोणकोणत्या आहेत? हां, आता 9 दिशा कोणत्या आहेत ज्या आपल्या माहितीतल्या आहेत. आपण ह्याला फार कॉम्प्लिकेटेड न करता एकदम साध्या सिंपल बघू, जे आपण शिकलो आहेत शाळेमध्ये. ठीक आहे. आपल्या मेन 4 दिशा आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आता प्रत्येक दिशांच्या मध्ये ही एक सब डिरेक्शन येते, ज्याला आपण पहिल्यांदा म्हणतो ईशान्य, जी उत्तर पूर्वच्या मध्ये येते. त्यानंतर दक्षिण पूर्वच्या मध्ये येते, ती येते आग्नेय. त्यानंतर दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये येते नैऋत्य. पश्चिम आणि उत्तर याच्यामध्ये जी येते ती वायव्य. आणि मध्ये जो येतो या सगळ्या दिशांचा जो एकदम सेंटर आहे त्याला आपण म्हणतो ब्रह्मस्थान. वास्तूमध्ये या 9 दिशांचा विचार केला जातो. आता आकाश, पाताळ हे सगळं जे तुम्ही म्हणालात 10 वगैरे, याच्यामध्ये या गोष्टी कन्सिडर करण्यात आल्यात. पण आपण वास्तूचा अभ्यास करताना त्याचे काही नियम तिथे फॉलो करतो, पण आपण त्या दिशांना झोनिंग करताना कन्सिडर करत नाही. त्याच्यामध्ये आपण फक्त एक ब्रह्मस्थान घेतो, जे की आपल्या घरातला सगळ्यात जो मेन पार्ट, जिथे कुठे सेंटर तुमच्या घराचा येतोय, नॉट नेसेसरी की तो हॉल आहे, ओके, त्याला आपण तिथे कन्सिडर करतो. वास्तूचं महत्त्व काय आहे? म्हणजे आजकाल जेवढं ट्रेंडिंगमध्ये चाललंय, अगोदर एवढं जास्त नव्हतं वास्तूचं, पण आता प्रत्येक जण घर वगैरे घेताना किंवा फ्लॅट वगैरे बघताना म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विचार करतो की ओके, माझ्या घरातलं किचन आहे ते आग्नेय दिशेला आहे का, किंवा त्याचं जे बेडरूम वगैरे आहे ते कोणत्या दिशेला आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्याचे काय काय परिणाम होतील? अगदीच हा प्रश्न मला आजकालचे बरेचसे माझे फ्रेंड्स किंवा अगदी जी तुमची नवीन जनरेशन आहे ती फारदा विचारते मला की काय एवढं वस्तू तुम्ही करत असता आणि खरंच तितकं वस्तू इम्पॉर्टन्स आहे का. तर त्याचं मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल आपले शाळा कॉलेजेस असतात की नाही, त्याच्या बाहेर झेरॉक्सची ओळीनी दुकानं असतात आणि अगदी एका बाजूला असतात, एका साईडला असतात, नावं सेम असतात, त्यांचे रेट्सही अगदी थोड्याफार फरकाने सेमच असतात बऱ्यापैकी. ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन आहे, रेट सेम ठेवणार, पण तरीही गर्दी ही एकाच दुकानात असते. तुम्ही तुमचं नोट्स प्रिंट करून घ्यायला किंवा तुमचे झेरॉक्सेस तिथे काढायला तुम्ही एकाच दुकानात जाता. का बरं? दुसऱ्या दुकानात पण तुम्हाला सेमच गोष्ट मिळती आहे, पण तुम्ही त्याच ठिकाणी का जाता? तर तुम्हाला असं नाही वाटत का तिथे काहीतरी डिफरन्स असेल? तिथे असतात त्या एनर्जीज. वास्तू इज ऑल अबाउट एनर्जीज. आपण सायन्समध्ये शिकलोय की नाही, कुठल्याही प्रकारची ऊर्जा ही नष्ट होत नाही. ती ऊर्जा फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये ट्रान्सफर होते, तिचा फक्त फॉर्म चेंज होतो. तर वास्तू फक्त याच्यावरती बेस्ड आहे. याच्या व्यतिरिक्त अख्ख्या वास्तुशास्त्रात तुम्हाला काहीही सापडणार नाही. इट इज ओनली अबाउट एनर्जीज. मग त्या ठिकाणी जेव्हा असं होतंय की त्या दुकानात जास्त चालतंय, तर कदाचित तिथली काहीतरी अरेंजमेंट वेगळी असू शकते, ज्याच्यामुळे तिथे ते एनर्जी वर्कआउट होते आणि ते दुकान जास्त चालतंय. हे एक दुकानाचं कमर्शियल एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही तुमच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरात जात असाल. एखादं घर असं असतं की वेल इंटिरियर्ड, सगळ्या गोष्टी अगदी छान आणि सुंदर असतात, पण तुम्हाला तरीही त्या घरात थांबायची इच्छा होत नाही, वाईबच येत नाही की त्या घरामध्ये गेलं ना असं वाटतं की काहीतरी भूत बंगल्यात आलं. किंवा ते माणसंही छान असतात, पण तरी तुम्ही तिथे 2 तासाच्या व्यतिरिक्त तिथे तुम्ही थांबू शकत नाही. का बरं असं होतं? आणि काही घरं अशी असतात अगदी गवाळी असतात, सगळीकडे पसारा पडलेला असतो आणि कदाचित त्या घरातली काही माणसं तुम्हाला आवडतही नसतात, खटकतही नसतात, पण तरी तुम्ही त्या घरात गेल्यानंतर तासोन तास बसू शकता, राहू शकता, तुम्हाला तिथे फ्रेश वाटतं. तुम्हाला कंटाळा आला की असं वाटतं. पण त्या अगदी हे शेजाऱ्यांच्या बाबतीतही असतं की काही घरं आपल्याला खूप चांगली वाटतात. ऑब्व्हियसली हे माणसांच्या एनर्जीशी पण कनेक्टेड आहे. त्या माणसांची तुमचं कनेक्शन कसं आहे त्याच्यावरतीही अवलंबून असतं. पण त्याआधी त्या घराची एनर्जी पण तितकी मॅटर करते. जे तुम्ही बोललात ना वाईब, ती वाईब तिथे तितकीच मॅटर करते. आणि म्हणून मला असं वाटतं की वास्तू हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी अगोदरच्या घरात राहायचे ना, त्यावेळी माझ्या घरून कोणीही आलं तरी म्हणायचं की अरे घर एवढं सुंदर आहे, पण काय माहिती म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळंच फील येते या घरामध्ये. म्हणजे असं भीती वाटतेय किंवा एकटं बसून नाही वाटत, काहीतरी आवाज वगैरे येतो. म्हणजे माझ्या घरामध्ये ह्याच्या अगोदर जेवढे पण माझे आई पप्पा किंवा ताई कोणीही आलंय, सगळ्यांचं एक सेंटेन्स होतं की तू एकटी कशी राहते या घरामध्ये. म्हणजे इथं एवढं असं आम्हाला भीती वगैरे वाटते. सो मे बी तो एनर्जीचा पार्ट असू शकतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो मी अगोदर त्या घरामध्ये राहायचे, तर सगळ्यांना असं का वाटायचं, म्हणजे ती वाईब किंवा ती जी निगेटिव्ह फिलिंग होती ती काय यायची आणि त्याचे काय काय परिणाम होतात आपल्यावर. जसं मी म्हणाले,
आपण सायन्समध्ये शिकलोत बघ, प्रत्येक गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतात Yes, हो. आणि त्याच्यातून एनर्जी जनरेट होते. आता जेव्हा एखादी वास्तू असते किंवा एखादं घर असतं तर त्याच्यामध्ये असंख्य गोष्टी असतात. तुझं फर्निचर असतं, तू ठेवलेल्या काही गोष्टी असतात, तिथे राहणारे काही माणसं किंवा व्यक्ती असतात, काही पेट्स असतात. तर या सगळ्यांच्या मधून एक एनर्जी बाहेर पडत असते, एक एनर्जी एक्सचेंज होत असतो ह्या एन्व्हायरमेंटबद्दल, या एन्व्हायरमेंट सोबत. तर तो जो एनर्जी एक्सचेंज आहे त्या एनर्जी एक्सचेंजचा परिणाम म्हणून त्या घरामध्ये तुला निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह वाईब मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुझ्या घरातल्या अरेंजमेंट्स बरोबर किंवा तुझं घर कसं आहे याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणूनच आपल्याला वास्तू हे कंपल्सरी चेक करायलाच हवं. आता मला महत्त्वाचं अजून काय आहे तर सिम्पल गोष्ट आहे, तू कुठलाही महत्त्वाचा डिसिजन कुठे बसून घेतेस, घरामध्ये. कुठल्या गोष्टींचा विचार कुठे करतेस, घरामध्ये. घरामध्ये. मग तुझं वातावरण जर तसं नसेल तर तू डिसिजन व्यवस्थित घेऊ शकशील का? जसं आपण आता म्हणतो ना, आजकाल आपलं मानसिक स्थिती, मेंटल कंडिशन याच्यावरती खूप जास्त आपण आजकाल बोलतोय. मग सिम्पल गोष्ट असते की तुम्ही सकाळी घरातून जर भांडण करून निघाला तर तुमचा अख्खा दिवस तसाच निगेटिव्ह जातो ना. तसंच सेम आहे घराच्या बाबतीतही, की तुमच्या घरातच तुम्ही सकाळपासून जर निगेटिव्ह वातावरणामध्ये असाल, तुम्हाला जर निगेटिव्ह वाईब्स येत असेल तर तुमचे डिसिजन चुकणारच आहेत, स्वाभाविक आहे. म्हणून काही लोकांचा अनुभव असाही असेल की मी बाहेरून घेतलेले डिसिजन, मी घराच्या बाहेर जेव्हा असतो ना मी खूप आनंदी असतो, मला फार छान वाटतं आणि मी फार शांत असतो, आणि घरी गेले की फार कटकट होते. किंवा आता कधी कधी आपण ते लेबल आपल्या घरातल्या मेंबर्सना देऊन टाकतो की माझी बायको भांडते किंवा माझी पोरं कटकट करतात. पण इट इज नॉट ऑलवेज ट्रू. ती भांडते आहे, मान्य आहे मला, तुमच्यातही काही मतभेदही असू शकतात, पण असं का बरं होतंय? रोज उठून एखादी व्यक्ती भांडायला त्याची मेंटल कंडिशन त्या लेवलपर्यंत का जातीये? अगदीच काही त्याला नुसतं फक्त बाकीच्या गोष्टी कारण आहेत का? तर त्याला एनर्जीज किंवा तुमच्या घराच्या वाईबही कारण असू शकतात. आणि मी परत मेन्शन करते, वाईबही कारण असू शकतात, वाईबच किंवा त्या एनर्जीचंच कारण आहेत असं मी नक्कीच म्हणत नाहीये, पण हा खूप मेजर पार्ट तुमच्या घराचा आहे. ओके, इथे माझी फ्रेंड होती आणि ती गेलेली ज्योतिषशास्त्रज्ञाकडे. तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की तू जे पण तुझ्या घरामध्ये काही डिसिजन वगैरे घेतेस ते सगळे तुझे फेल होतात, तुझं काही सक्सेसफुल नाही होत. सो तुला काही इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं असेल तर तू घराच्या बाहेरच घेत जा, म्हणजे त्याचं तुझं ते कम्प्लीट होऊन जाईल. सो तुम्ही आता सांगितलं की समजा आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती त्या घरातल्या माणसांवर परिणाम करते. तर काही माणसं असतात ना ते निगेटिव्हच असतात, म्हणजे असं निगेटिव्ह नाही म्हणू शकत, पण त्यांच्यामध्ये ते ट्रेट जास्त असतात. सो आणि ते जर आपल्या घरामध्ये आले किंवा त्यांनी आपल्या घरामध्ये येऊन दुसऱ्याची काही निंदा वगैरे केली, कोणाला काहीतरी बोललं की ही अशी आहे ती तशी आहे, त्याचा आपल्या घरावर आणि आपल्या घरातल्या एनर्जीवर काय परिणाम होतो? नक्कीच परिणाम होतो. जसं मी म्हणाले तसं तू छान रेडी झाली आहेस, मस्त आज माझा पॉडकास्ट घ्यायला इथे आली आहेस आणि निघता अशी एक निगेटिव्ह व्यक्ती तुझ्या समोर आली आहे, दुसऱ्या लोकांची निंदा करते, तुझ्या विषयानेही बोलत आहे, पण सांगतीये की तिने असंच केलं आणि ती खूप वाईट आहे किंवा त्यांनी असं केलं आणि त्यांनी खूप वाईट केलं. तुझं पूर्ण मूड तिथे शिफ्ट होऊन जाईल ना. तू येताना इथे पूर्ण तोच विचार तुझ्या डोक्यामध्ये कॅरी करून जाशील आणि त्याचा परिणाम तुझ्या आवाजावरती, तुझ्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरती, पर्याय आणि तुझ्या चक्रांवरती सुद्धा होणार आहे, तुझ्या एनर्जीवरती बेसिकली होणार आहे. आणि मग तो एनर्जीचा परिणाम तुझ्या कामावरती पण दिसून येणार आहे. अगदी जरी असं असलं तरी मी परत हे बोलती आहे की वास्तू म्हणजे सर्व काही नाही. कारण आता हे ऐकल्यावरती बरेच लोक मला इथे म्हणायला येतील, स्पेशली आमचे जेनझीज, की म्हणजे काही फक्त वास्तू बघून काही आम्ही काही लगेच राजा महाराजा होणार आहोत का? नाही, जेनझी मला वाटतं विश्वास करतील, कारण की आम्ही 11 मध्ये बिलीव्ह करणारे लोक आहेत. सो तुम्ही जर म्हटलं की वास्तूमध्ये तुम्ही हे करा हे होईल, लोक करतील. छान, ऐकून खूप छान वाटलं मला. पण मला हेच सांगायचं आहे की वास्तू हा एक भाग आहे, पण तो खूप महत्वाचा भाग आहे. आपली लाईफ आपण कन्सिडर करूया की एका पोळीसारखी आहे, त्याचे पण 4 चतकोर तुकडे केलेले आहेत. ओके, त्यातला जो एक तुकडा आहे हे आहे तुमचं पास्ट लाईफ. तुम्ही कितीही बिलीव्ह करा किंवा नका करू, तुमची पास्ट लाईफ आणि त्याच्यातल्या कर्मांचा तुमच्यावरती परिणाम होतो. नाही तर मला सांगा, एखाद्या बाळाची जन्मल्या आई कशी गेली असती बरं? त्यांनी तर काहीच केलं नाहीये ना, आत्ताच जन्माला आलाय की नाही तो, तरी त्याला किती वेदनांमधून जावं लागतंय. का बरं त्याच्या नशिबात अशा वेदना आहेत? त्यांनी तर कर्मच नाही केली. जर आपण असं म्हणाले की फक्त कर्मांवरती विश्वास ठेवायचा, तर त्याची अजून कर्म स्टार्टच नाही झाली आहेत. सो तुम्ही कितीही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, तुमची पास्ट लाईफ तितकीच महत्वाची आहे आणि ज्याच्यावरती आपला बिलकुलही कंट्रोल नाही आहे. म्हणजे ते पास्ट लाईफ म्हणजे जे काही घडलं, येस एक्झॅक्टली, जे कार्मिक तुम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड करता, तुम्ही मागच्या जन्मात जे काही आपल्या भाषेत पापपुण्य जी काही पापपुण्य केलेली आहे ती आपण कॅरी फॉरवर्ड करतोय, त्याचे परिणाम थोडे बहुत या आयुष्यावरती आपल्याला इथे काहीतरी फेस करावे लागणार आहेत. हे तुमचं 25% झालं, जे तुम्ही चेंज करू शकता का किंवा त्याच्यावरती तुमचा कंट्रोल आहे का? नाही, कारण ते घडून गेलेलं आहे. त्यानंतरचे 25% जे असतात हे आहे तुमची कर्म.
ज्याला आपण आता महत्त्व देतोय, की तुम्ही काय करताय, तुम्ही चांगलं वागताय का, तुम्ही लोकांशी कसे वागताय, तुम्ही तुमची कर्म कशी करताय. अदरवाईज तुम्ही बाकी सगळं काही करून तुमची कर्म चांगली नसतील तर तुमच्या कुठल्याही गोष्टीचा काहीच उपयोग नाही होणार आहे. सो तुमची कर्म ही तितकीच महत्त्वाची आहेत. आता ही कर्म मात्र तुमच्या हातात आहेत. सो हे 25% कोणाच्या हातात आहेत? ते तुमच्या आपल्या हातामध्ये आहेत. ते आपण करू शकतो आता. येस, एक्झॅक्टली. हे सगळं तुमच्या मेंटॅलिटीवरती डिपेंड आहे. नंतरचे 25% आहे तुमची डेस्टिनी, की तुमचं भाग्य. जसं की पास्ट लाईफचं आपण बोललो तसं तुमचं आता फ्युचर, ज्योतिष जे आपण ज्योतिषविद्या जी म्हणतो त्याच्यामध्ये तुमच्या फ्युचरमध्ये कोणत्या गोष्टींची शक्यता आहे हे सांगितलं जातं. तसंच डेस्टिनी. आता पूर्ण ज्योतिषशास्त्रावरती विश्वास न ठेवणारे लोक म्हणतील की आपलं भविष्य आपल्या हातामध्ये असतं, तर आपण असंही म्हणून चालू की चला Yes, आहे तुमच्या हातामध्ये तुमचं भविष्य आहे. पण काहीतरी आहे ना डेस्टिनी तुमची, तर ही सुद्धा 25% मॅटर करणार आहे की तुमचं नक्की नशीब काय आहे, तुमची डेस्टिनी काय आहे. आणि ही आपल्या हातात आहे तुमच्या मतानुसार. ठीक आहे, हे 25% तुम्ही चेंज करू शकता. राहिलेले जे 25% आहेत ही आहे तुमची वास्तू. पण तरी पण ह्या वास्तूला मी जास्त महत्त्व का देतेय, कारण तुमची कर्म आणि तुमचं भाग्य हे सगळं ठरवता कुठे बसून, तुमच्या वास्तूमध्ये की नाही. घरामध्ये बसून. तिथल्या ज्या काही एनर्जीज असतील त्याच्यावरून तुम्ही डिसिजन घेणार आहात की तो चांगला घ्यायचा की वाईट घ्यायचा, हो म्हणायचं की नाही म्हणायचं, हे कुठे बसून ठरवणार आहात? घरी. त्या हो आणि नाही वरती तुमचं अख्खं भविष्य अवलंबून आहे. म्हणून आपण वास्तूला महत्त्व देतोय, कारण त्या महत्त्वाने आपले 75% आपण चेंज करू शकतोय. ज्या 75%चा आपल्या लाईफवरती पॉझिटिव्ह परिणाम आपण करू शकतो. वी कॅन चेंज, वी कॅन टर्न आवर लाईफ इन दॅट 75%. आणि म्हणून आपण वास्तूला इतकं महत्त्व द्यायचं आहे ओके. किंवा त्याचा इतका आपण विचार करायचा आहे असं मला वाटतं. तुम्ही आता सांगितलं की 25% आपलं भाग्य आहे, 25% आपले कार्मिक म्हणजे आपले मागच्या जन्माचे जे काही पापपुण्य आहेत, 25% ह्या जन्मातले आहेत आणि 25% आपलं भाग्य आहे. सो तुम्ही ज्या 4 गोष्टी मेन्शन केल्या त्या 4ही गोष्टी एकमेकांवर डिपेंडंट आहेत. अगदीच. म्हणजे माझी वास्तू चांगली नाही आहे तर माझं पुढचं आयुष्य चांगलं होणार नाही आहे, किंवा माझ्या वास्तूचा माझ्या भाग्यावर परिणाम होणार आहे, किंवा माझ्या भाग्याचा माझ्या वास्तूवर परिणाम होणार आहे. या सगळ्या गोष्टी कशा कोरिलेट करतात? जसं मी म्हणाले की पास्ट लाईफवरती आपला कंट्रोल नक्कीच नाही आहे. पण आता फॉर एक्झाम्पल, आणि वास्तू म्हणजे मी मेन्शन फक्त तुमचं घर नाही करत आहे. वास्तू म्हणजे तुमची व्यावसायिक जागासुद्धा असू शकते, की ही एक वास्तूच आहे, तिथेही काही एनर्जीज आहे. ठीक आहे. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी बसून काही डिसिजन्स घेता. तू एखाद्या बंद खोलीमध्ये बसली आहेस जी 4ही बाजूंनी पूर्ण बंद आहे, त्याला काही छान डेकोरेशन वगैरे केलं नाहीये, एक डिम अशी येल्लो कलरची लाईट तिथे लावून ठेवलेली आहे आणि तुला तुझ्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा आहे. ठीक आहे. तो डिसिजन तुझ्या आयुष्यात काहीतरी खूप छान घडवणार आहे किंवा बिघडवणार आहे. तुझ्या हो किंवा नो वरती, येस ऑर नो, ह्या 2 ऑप्शन्समध्ये तुला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुला एखादी जॉब ऑपॉर्च्युनिटी आली आहे, दॅट कॅन चेंज युअर लाईफ. ओके. आता ती घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे हे तुला ठरवायचं आहे. आता मी तुला जर एक्सप्लेन केली रूम, त्या रूममध्ये तू बसून कसं डिसिजन घेशील बरं, काय उत्तर देशील? हो, कारण मला आता तिथे ना सॅड सॉंग्स आठवतील, दुःख दर्द हार्ट ब्रेकवाले अशा वातावरणामध्ये आठवतील ना. मग त्या ठिकाणी तू पॉझिटिव्ह विचार करायच्या ऐवजी कसा विचार करशील? निगेटिव्ह, की मी हा जॉब घेऊ का, किंवा हा जॉब घेतल्यानंतर काय होईल, पुढचं काय असेल, बरोबर असेल की नाही. मला असं वाटतं तुझं कन्फ्युजन जास्त वाढेल तिथे. तेच विंडो आहेत, मस्त छान थंडगार वारा सुटलाय, खिडकीच्या बाहेर तुला छान झाडं वगैरे दिसत आहेत, एकदम ब्राईट लाईट आहे. तुझा मूड कसाही असो, तू डिसिजन कसा घेऊ शकशील? थोडंसं पॉझिटिव्ह वेने, की ओके ठीक आहे, चला बघूयात, ट्राय करूयात, एक्सप्लोर करूयात. म्हणजे तुझा डिसिजन किंवा तुझं भाग्य हे कशावरती आलं अवलंबून? वास्तूवरती. मी ज्या ठिकाणी बसलीये, राहतीये त्या ठिकाणी. झालं ना. तसंच कर्मांचंही आहे. तुला कुठे जाऊन डोनेट करायचं आहे किंवा तुला कोणाला मदत करायची आहे, ही दया भावना किंवा हे चांगले विचार कुठून येतात? तुझ्या एन्व्हायरमेंटमधून, त्या वास्तूमधून, त्या एनर्जीजमधून. तुझ्या घरात कोणी कसं वागतंय याच्याच वरती आपलं सगळं वागणं अवलंबून असतं का? जसं आधी ना असं म्हणाले जायचं, एखादा व्यक्ती जर नीट नाही वागला तर याच्यावरती संस्कार नाही आहेत. पण मला हे साफ खोटं वाटतं, कारण संस्कार ज्यांनी करायचं त्यांनी केलेले असतात. माणसाने कसं वागायचं हे त्यांनी ठरवायचं असतं आणि तो त्याच्या एन्व्हायरमेंटच्या एनर्जीजवरती वागतो असं मला वाटतं. सो प्रत्येक इंडिव्हिज्युअल तसा त्याच्या एनर्जीनुसार वागणार आहे आणि ती एनर्जी त्याला कोण देतोय? त्याचं एन्व्हायरमेंट. आपण पण एक ठराविक काळापर्यंतच गोष्टी दुसऱ्यांच्या ऐकतो आणि दुसऱ्यांच्या ऐकून करतो, पण आपण एकदा थोडेसे मोठे झाले की आपण स्वतः एक्सप्लोर करायला लागतो, की ओके हात नको लावू म्हटलंय आगीला, आपण लावून बघतो. पोहल्यानंतरच आपल्याला कळते की ओके हे इथं हे नाही करायचं, आता मी त्याचा एक्सपिरियन्स घेतलाय. सो एन्व्हायरमेंट एवढं मॅटर करतं. आणि आपलं घर हे म्हणजे वास्तुशास्त्राचं मी तुमच्याकडनंच ऐकतेय. त्याच्यानंतर वास्तुशास्त्र आपण का बघावं?
म्हणजे प्रत्येक वास्तू घेताना आपण ते बघणं का गरजेचं आहे? याच्याचसाठी अगेन एनर्जीसाठी. कारण एनर्जी पॉझिटिव्ह नसेल तर पुढच्या गोष्टी कशा चेंज होतील तुमच्या. तुम्ही त्याच्याशिवाय तुम्ही प्रगती कराल पण त्याला एक मार्ग असायला हवा ना. खूप आपण आसपास आजकाल लोक बघतोय, दे आर स्ट्रगलिंग विथ देअर लाईफ्स. सगळं आहे पण तरी पण इनकम्प्लीट फील होतं आणि म्हणूनच आजकाल मेंटल ट्रॉमा, डिप्रेशन याचे लोक खूप वाढत आहेत, खूप ओव्हरथिंक करतायत, खूप प्रत्येक गोष्टीचं खूप अगदी खोलात जाऊन शिरतायत. ते विसरतायत की लाईफ जगणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मग हे फक्त काही विचारांनी नाही होतंय, हे तुमच्या आसपासच्या एनर्जीजनी पण होतं आहे. ते एनर्जीज तुम्हाला तसं करायला भागही पाडतायत, तो विचार करायला भाग पाडतायत. तुम्ही जितकं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहाल ना तितकं तुम्हाला फ्रेश वाटेल. म्हणून आजकाल तुम्हाला काउन्सलर्स किंवा हे पण तुम्हाला काय सांगतात, तुम्ही छान वातावरणात जा, शांत राहा, नेचरमध्ये राहा, नेचरचा अनुभव घ्या, जमिनीवरती बेअरफूट चाला, झाडांच्या आसपास राहा, तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल. तर हे सगळं तेच आहे ना, का तर तिथून तुम्हाला छान एनर्जी मिळणार आहे, तुम्हाला फ्रेश फील होणार आहे. म्हणून तुमचं घर हे तितकंच तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या एनर्जीसाठी आणि तुमच्या रोजच्या जीवनासाठी, ते जर तुम्हाला सुकर करायचं असेल, तुमचे डिसिजन्स बरोबर हवे असतील तर तुमचं घर हे तुम्हाला, घर किंवा तुमचं अगदी म्हणेल कमर्शियल प्लेससुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला त्याची तितकीच गरज लागणार आहे. कारण तुमच्या दिवसाचा 50-50 वेळ तुम्ही तिकडे घालवता असं म्हणू शकतो आपण. घरात मोस्टली आपण झोपतो पण झोपतानाही एनर्जीज असतात, विचार चालू असतात. सो कमर्शियल प्लेस आणि घर हे दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मी अशी खूप काही घरं बघितलीत, म्हणजे त्यांच्या घरामध्ये सगळं असतं, घर चांगलं बांधलेलं असतं, म्हणजे संपत्ती असते, सगळे नीट आहेत, पण सारखं काही ना काहीतरी भांडण होत असतं कोणाचं तरी. मग त्याच्यामध्ये त्या घराचा काही म्हणजे वास्तूचा काही दोष वगैरे असू शकतो का, किंवा काय प्रॉब्लेम असतो की म्हणजे सगळं तर व्यवस्थित आहे पण तरी पण दररोज काहीतरी भांडणं, कोणी सुखी नाहीये, कोणीतरी रडतंय, कोणीतरी रागवतंय, सगळी चिडचिड, असं का होतं? अगदीच त्याच्यामध्ये वास्तूचा नक्कीच भाग असू शकतो. मी वास्तूचे काही नियम आहेत असं मगाशी म्हणाले होते की वास्तू घरात तुमच्या कुठली गोष्ट कोणत्या जागी असावी, प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली जागा आहे. जर ती जागा बदलली तर तिथल्या एनर्जीज डिस्टर्ब होणार आहेत, ज्या तुमच्या घरावरती, तुमच्या घरातल्या एन्व्हायरमेंटवरती परिणाम करणार आहेत. म्हणून तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होणं किंवा सततची आजारपणं, म्हणजे माझ्याकडे येणारे क्लायंट्स, मी खरं सांगायला गेलं ना तर माझ्याकडे असेच मोस्टली आत्तापर्यंतचा अनुभव आहे. असंच कोणी बसलेलं ज्याचं आयुष्य छान चाललंय असं कोणी माझ्याकडे येत नाही. माझ्याकडे येणारी लोक असेच येतात की जे सफर करतायत, ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात किंवा ज्यांच्या घरी खूप सारे आरोग्य विषयक समस्या, हेल्थ रिलेटेड इश्यूज असतात. त्याच्यातून सफर केल्यानंतर लोक जेव्हा त्यांना ते अनुभव येतात ना तेव्हा ते आमच्याकडे येतात, आमच्यासारख्यांकडे. अगदी कमी लोक आहेत जे अवेअर असतात आणि ते आमच्याकडे येतात. नाहीतर बाकीच्यांचं, अर्ध्या लोकांचं तर असंच म्हणणं असतं, छे इतके वर्ष या घरात राहतोय, कधी काही आमचं बिघडलं नाही आणि आता कसं काही बिघडेल. किंवा काही लोकांचं असंही असतं, ह्या बिल्डिंगमध्ये 10 फ्लॅट आहेत, सगळे फ्लॅट सेम आहेत, आमच्याच घरी असं घडतंय, कशावरून वास्तू असेल, हाही मुद्दा बऱ्याच लोकांचा असतो. तर असं का बरं होतं? तर पहिली गोष्ट, प्रत्येक वास्तू हा त्याच्या एनर्जीजचा परिणाम दाखवायला वेळ घेते. सेकंड, आपण मगाशी जे बघितलं तसं की 4 भागांमध्ये तुमचं परिणाम डिवायडेड आहेत ना. मग जर ह्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहताय आणि तुमची कर्मही चांगली नाही आहेत आणि तुमचं वास्तूही चांगलं नाही आहे तर परिणाम तुमच्यावरती फास्ट होईल. पण तेच तुमच्या खाली राहणाऱ्या माणसाचा फ्लॅट सेम आहे पण त्याची कर्म फार चांगली आहे तर त्याच्यावरती परिणाम लेटच होणार ना. होणार नक्की आहे, पण तो कसा होणार? लेट होईल. त्याची इंटेन्सिटी कमी होईल ना, कारण त्याची कर्म चांगली आहेत. सो ती इंटेन्सिटी कमी करणं किंवा वाढवणं हे कोणाच्या हातात आहे? हे अगेन आपल्या हातामध्ये आहे. आपण आपल्या कर्मांनी, आपल्या बाकीच्या डिसिजन्सनी ती इंटेन्सिटी दोषांची जी आहे ती कमी करू शकतो. तर अशा पद्धतीने हे सगळं काम करणार आहे. मगाशी तुम्ही म्हटलात की एखादी रूम अशी, तिथे लाईट वगैरे काहीच नाही आहे, अंधार आहे, तुला काहीतरी इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं आहे, सगळं साड घेतील. तर मला एक दररोज सवय आहे, सकाळी उठले की काहीतरी गाणी लावायची, आपले सॅड सगळे मिक्स असतात. सो त्याचा काही परिणाम होतो का? अगदी आपल्याकडे ना रेमेडीजमध्ये आपण पुढे बघू की म्युझिक हे सुद्धा एक रेमेडियल पार्ट आहे. म्हणून बघ, आपल्याकडे जुन्या जमान्यात ना रेडिओ ऑन केला जायचा आणि सकाळी भुपाळी लागायच्या, बरोबर? रेडिओमध्ये सकाळची गाणी, मराठी काही भावगीतं म्हण किंवा असं, किंवा हिंदीही काही असायची. त्याला ना पर्टिक्युलर राग असायचे. आजकालची गाडी बीट्सवरती चालतात, आधीची गाडी रागांवरती बेस्ड असायची. आणि ते राग आहेत ना त्या वेळेचे राग आहेत. प्रत्येक रागाचं एक वेळ असते पर्टिक्युलर, त्या वेळेला तो राग गायला जातो, त्याच्यामध्ये एनर्जीचं जास्त कन्व्हर्जन होतं. आता पूर्ण गाण्याच्या ह्याच्या डिटेलमध्ये काही मी जाणार नाही, बट
ते राग त्या वेळेला आणि त्या रागांमध्ये ती गाणी असायची जे तुम्हाला फ्रेशवालं फिलिंग द्यायची. ते गाणी ऐकून तुम्हाला सकाळ झाल्याचं आपण हे त्यातलं एक गाणं उठी उठी गोपाळा ऐकलंच असशील की तू, ते गाणं सकाळचं जास्त फेमस आहे. तर त्यांनी तुम्हाला ना ते फ्रेशवालं फिलिंग की हां सकाळ झाली आहे, 4 वाजता पहाटे कोणाचा तरी रेडिओ वाजतो आणि त्याच्यावरती हे गाणं वाजतं, ते खूप आपण फ्रेश असं उठायचो, निगेटिव्ह नाही. आणि त्याच्याऐवजी दिल तोड दिया वगैरे असलं काहीतरी सकाळी लावल्यावरती तुला फ्रेश कसं वाटेल, तुला ऐकायला गाणं बीट्स छान वाटतील. पण जर चुकून अनफॉर्च्युनेटली तुझ्या आयुष्यात जर ब्रेकअप वगैरे झालं असेल तर तू तेच दिवसभर कॅरी आउट करशील, कारण ते गाणं ऐकल्यावरती तुला ती व्यक्ती आठवेल ना. आणि असं असं की आपण मॉर्निंगला जे पहिलं सॉन्ग ऐकतो ना ते दिवसभर डोक्यामध्ये तेच असतं, दुसरं नाही येत काही. काही लोकांचं सकाळी सकाळी असतं की डीजे वगैरे लावणं, काहीतरी बॉलिवूडचे आपले पार्टी सॉंग्स वगैरे लावणं, हे ऐकले पाहिजेत की नाही, आणि जर नाही तर मग आपण कोणती ऐकली पाहिजेत? मी जसं म्हणाले काही राग आहेत ज्याला सकाळच्या वेळी सकाळच्या प्रहरामध्ये प्रहर असतात त्याच्यामध्ये ऐकायचं असतं. त्या रागातली गाणी तुम्हाला सहज यूट्यूबवरती अवलंबून म्हणजे हे होतील, अवेलेबल होतील, तुम्ही ती गाणी ऐका. किंवा सरळ तुम्ही काही छान मंत्र लावू शकता, जसं गायत्री मंत्र आहे, तुम्ही हनुमान चालिसा, तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे. आजकाल देवावरती विश्वास नाही असं सापडणं फार कठीण झालंय. म्हणजे इनफॅक्ट मी असं म्हणेन माझ्या जनरेशनमध्ये अशी काही लोक असतील की ज्यांचा देवावरती विश्वास नाहीये, पण आजकाल मी बघतीये बापरे मंडे आला की सगळ्यांच्या स्टेटसवरती मला पिंड दिसते, ओम नमः शिवाय दिसतं. त्याच्यामुळे सगळ्यांचा विश्वास आहे ना. मग जे तुम्हाला आवडतं ना असे छान मंत्र ज्याच्यामध्ये त्या मंत्रांचे उच्चार तुम्हीही तुमच्या तोंडातून कराल, कारण प्रत्येक मंत्राचे जे उच्चार आहेत त्या उच्चारामध्ये पण एक एनर्जी आहे, ते तुमच्या चक्रांना बॅलन्स करतं. सो तुम्ही ते मंत्र म्हणा. मग गायत्री मंत्र म्हणाले तसं हनुमान चालिसा आहे, भीमरूपी आहे, कशाला आपलं गणपती स्तोत्र आहे, अगदीच लांब कशाला, वक्रतुंड आहे, मनाचे श्लोक आहेत. तुम्ही तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतंय, तुम्हाला जे पॉझिटिव्हिटी देतंय असं तुम्ही सकाळी लावा. त्याने तुमच्या घरामध्ये छान वातावरण निर्मिती होईल. छान कापूर लावा तुमच्या घरामध्ये. घरामध्ये कापूर लावणं ही एक खूप सुंदर रेमेडी आहे. त्याने तुमच्या घरामध्ये खूप छान शांतता आणि प्रसन्न वातावरण होतं. तुम्ही सकाळी ह्या 2 गोष्टी करा, देवपूजा कंपल्सरी करा, तुमच्या घरातली एनर्जी शिफ्ट आपोआप होईल. ऑब्विसली पी हळद हो गोरी असं होत नाही, त्या गोष्टींना वेळ लागेल, पण हा चेंज तुम्हाला नक्की जाणवेल. आणि याच्यामध्ये कुठल्या वास्तुतज्ञांनी येऊन सांगायची गरज नाहीये, हे बेसिक तुम्हालाही माहिती आहे, फक्त ते आपल्याकडून केलं जात नाही. आणि मग म्हणून आमच्यासारख्यांची गरज तुम्हाला पडते तिथे दाखवायला की तुम्हाला हे करायची गरज आहे. गावाकडे ना ह्याचं आपलं रामायणाचं कांड असतात बघा वेगवेगळे. सो आता आमच्या घरी म्हणजे माझे पप्पा घेतात, माझ्या पप्पांचं, परंतु प्रत्येक वेळी असतं की नाही आहे मला सुंदरकांडच पाहिजे. तर सुंदरकांडाचं काय महत्त्व आहे? मी खूपदा घरामध्ये वगैरे ते लावते किंवा आमच्या पण घरामध्ये सुंदरकांड ऐकलं जातं, तर त्याचा काय परिणाम पडतो? आणि त्यापेक्षा त्यातले जे काही दुसरे कांड वगैरे आहेत किंवा दुसऱ्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण ऐकलो तर असं म्हणतात की समजा तुम्ही जर युद्धकांड घेतलं तर तुमच्या घरात भांडणं वगैरे होतात, आणि जर तुम्ही सुंदरकांड घेतलं तर तुमच्या घरातलं जे वातावरण आहे ते सगळं पॉझिटिव्ह होतं. म्हणजे तुमचं जे काही आरोग्य वगैरे आहे त्या गोष्टी वाढतात आणि तुम्ही सुखी राहता. तर मग ह्याचा काय परिणाम होतो? जसं म्हणाले की चांगली व्यक्ती घरात आली तर पॉझिटिव्ह वातावरण, वाईट व्यक्ती घरात आली तर निगेटिव्ह वातावरण. हे तसंच आहे, तुमच्या कानावरती जे पडतंय तशी तुमची विचारसरणी त्या मोमेंटपुरती तरी बनते की नाही. एखादा ऍक्सिडेंट बघितलास तर तू लगेच काही हसणार आहेस का जाऊन? नाही ना, निगेटिव्ह राहणार आहेस ना. सेम तसंच आहे. म्हणून तर वास्तूमध्ये आता याचा विषय निघालाच आहे, तर म्हणून लोक बऱ्याचदा ना महाभारताच्या युद्धाचे वगैरे फोटोज लावतात घरामध्ये. हे नाही आहे अलाउड, हे करू नका तुम्ही. का करू नका म्हणजे तुम्हाला तुमची श्रद्धा आहे भगवद्गीतेवरती किंवा महाभारतावरती, आय टोटली अग्री, पण तुम्ही युद्धभूमी कशाला घरामध्ये क्रिएट करताय? तुम्हाला फोटो लावायचा आहे भगवद्गीतेचा, कृष्णाचा छान फोटो लावा तुम्हाला करायचं असेल तर. तुम्ही युद्धभूमी म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही युद्धभूमी निर्माण करताय असं झालं. ह्या सगळ्या एनर्जीज तर तुम्हाला तशा मिळणार आहेत की नाही. किंवा तुम्ही अगदी आजकाल शिवाजी महाराजांना पहिल्यापासून लोक मानतात, पण घरामध्ये फोटो किंवा हे लावायची आजकाल पद्धत जास्त वाढली आहे. तर तिथेही काही लोक शिवाजी महाराजांचे सुद्धा शस्त्र वगैरे घेतलेले फोटो लावतात. त्यांचं जे काही सौम्य रूप आहे ते तुम्ही आचरणात आणा ना. ते जास्त आचरणात आणण्यासारखं आहे, त्यांचं सगळंच आचरणात आणण्यासारखं आहे. पण त्यांनी तलवार कधी घेतली हातामध्ये जेव्हा त्यांना खरंच गरज होती ती घ्यायची ना. तुम्ही आत्तापासून आधीच तलवार काय घेताय? त्यांच्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या पहिल्यांदा त्या आत्मसात आणण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांना कधीच हे करू शकत नाही, तुम्ही त्यांच्या एवढे कधीच महान होऊ शकत नाही, पण त्या एनर्जीज तरी तशा घेण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या त्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करा. सो घरामध्ये युद्धाचं किंवा शस्त्रास्त्र घेतलेलं असं कोणत्याही प्रकारचं पोस्टर किंवा फोटो ह्या गोष्टी नका लावू. त्याच्याऐवजी सौम्य रूपं,
छान फोटोज हसरे त्यांच्या राज्याभिषेकाचं जसं लावतात, खूप सुंदर आहे ते. कारण ती खूप मोठी गोष्ट आहे त्यांचा राज्याभिषेक. ती लावा, ते सेलिब्रेट करा. तुम्ही ते सांगितले की महाभारताचा फोटो लावू नये, परंतु एक मी ऐकलंय की ह्याच्यामध्ये आता खूप खूप जास्त ट्रेंडिंग आहे की 8 अश्व असलेली, ते सूर्याच्या दिशेने चाललेली रथ घेऊन ती फोटो घरामध्ये असावी आणि That is- त्याने तुमचं ना म्हणजे अश्वासारखा वेग येतो तुमच्या यशाला आणि तुम्हाला यश वगैरे भेटतं. ते कितपत खरं आहे आणि खरंच ते इफेक्टिव्ह आहे का? दॅट इज 7 हॉर्सेस, व्हाईट 7 हॉर्सेस किंवा मल्टिपल कलर्स मधले 7 घोडे. त्याच्यात रथ नाहीये किंवा त्याच्यामध्ये नाही का? कृष्ण किंवा महाभारताचं हे नाहीये, फक्त पळणारे 7 घोडे. घोडा, कारण अश्वमेध यज्ञ ऐकला असशील ना महाभारतातला ऐकलंय. किंवा ह्याच्यातला. रामायणातला. त्यामध्ये काय होतं, बेसिकली त्याच्यामध्ये काय असायचं की त्या ह्याच्यामध्ये जिथपर्यंत तुमचा घोडा पळतोय ते पूर्ण भूमी तुमची, म्हणजे असेल. बेसिकली तुम्ही जिंकायचा. वोन वाली हे असायची, भूमिका असायची. म्हणून इथे घोड्याला प्रतीक मांडलंय त्या गोष्टीचं. आणि घरामध्ये तुम्ही 7 पळणारे घोडे जर लावले चांगले तर तुमची तशा घोड्यांसारखी घौडदौड होते, छान प्रगती होते, असा त्याचा अर्थ आहे. आता ते पण लावायला काही दिशा आहेत. घोडे जे आहेत ते तुमचे कायम उत्तरेकडे पळणारे असावेत, हा नियम आहे. सो ते कुठल्या भिंतीवरती लावायचं, हे घोडे कसे आहेत याच्यावरती अवलंबून आहे. घोडे समोर पळतायत, घोडे डावीकडे पळतायत, घोडे उजवीकडे पळतायत. कारण आजकाल इतके ऑप्शन्स असतात आणि इतकं आर्ट आहे ना की कोणी समोर पळणारे घेतं, कोणाला बाजूला पळणारे घोडे आवडतात, जसं छान दिसतंय फ्रेम तसं. तर त्याच्यात तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवा की तुमचे घोडे हे उत्तरेकडे पळणारे असावेत, कारण उत्तर दिशा ही प्रगतीची दिशा मानली जाते. सो तुमचे घोडे उत्तरेकडे आहेत ना, याचा अर्थ तुमची प्रगतीकडे वाटचाल होतीये आणि घोड्याच्या वेगाने तुमची वाटचाल होतीये, असा त्याचा अर्थ झाला. सो तुम्ही नक्कीच हे घरात लावू शकता. कमर्शियल प्लेस म्हणजे आपल्या व्यावसायिक ठिकाणी तर हे अगदी मी म्हणेन तुम्हाला Mandatory लावलंच आहे. पाहिजे, कंपल्सरी असं म्हणू शकता. तुम्ही सांगितलं की उत्तर दिशा, मग आता प्रत्येक वास्तूची दिशा वेगवेगळी असते का किंवा दिशा सेमच असतात, फक्त वास्तूनुसार त्या थोड्याफार चेंज होतात? सूर्य कुठे उगवतो रोज? बदलतो का? मग दिशा कशा बदलतील? नाही, दिशा वास्तूनुसार. सेमच. वास्तूच्याही दिशा सेमच असतात. ओके. तू या रूम मध्ये थांबून तुझ्यासाठी ही पूर्व असेल, तू त्या रूम मध्ये जा, पूर्व याच बाजूला राहणार आहे. आता वास्तूची दिशा बदलते का, तर ही कशी बदलते, कन्स्ट्रक्शन वरती बदलू शकते. म्हणजे आता प्लॉटच माझा तिरका आहे म्हणून मी घर तिरकं बांधलं तर पूर्व समोर नाही येणार आहे, पूर्व कुठेतरी तिरक्या बाजूला येणार आहे. आता हा दिशांचा खूप वेगळा मुद्दा आहे जो दोषांमध्ये जातो की दिशा ह्या सरळच असायला हव्या. जसा मगाशी रूल आपण काढला की घर हे चौकोनी किंवा आयताकृती असायला हवं, तसा मेजर रूल जो आहे, मेजर इन द सेन्स की त्यांनी खूप त्यांच्यावरती परिणाम होणार आहे, म्हणून की दिशा ह्या सरळच असायला हव्या. आता ती दिशा बघण्यासाठीचे रूल आहेत. आपण कंपसमध्ये दिशा चेक करू शकतो. तुम्हाला काय बघायचं आहे की तुमची पूर्व दिशा ही सरळच आहे, पूर्व किंवा उत्तर. आपण कंपसमध्ये उत्तर बघतो, उत्तरेवरून तुम्ही बाकीच्या दिशांना ठरवू शकता. दिशा ह्या सरळच असलेल्या जास्त चांगल्या आहेत. पण आजकाल आपल्या शहराची रचना, रोडची रचना याच्यानुसार काय होतं, बऱ्याचदा बिल्डिंग्स ह्या तिरक्या तुरक्या कशाही बांधल्या जातात आणि त्या तशा बांधल्यामुळे तुमच्या दिशा ह्या तिरक्या वगैरे होऊन जातात. अशा ठिकाणी मग ते घर, ती वास्तू प्रॉपर एनर्जीसाठी चेक करणं फार गरजेचं होतं आणि ते तसं एनर्जीसाठी चेक केल्याशिवाय आपण ती वास्तू किंवा ते घर आपण रेकमेंड करत नाही. ओके. कोणी कोणी म्हणतं की नवीन घरामध्ये जाण्याच्या अगोदर पाण्यामध्ये लिंबू टाका, तो घेऊन जावा, तो खाली गेला, किंवा असं काही आहे एनर्जी चेक करण्यासाठी? एनर्जी चेक करण्यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे थिअरीज आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे हे आहेत. म्हणजे मी हे फार आधीच क्लिअर करेन, जसं आपल्याकडे की नाही ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक असे वेगवेगळे डॉक्टर्स आहेत. ॲलोपॅथी डॉक्टरमध्ये पण 2 डॉक्टरांची ट्रीटमेंट वेगळी असते. आमचंही तसंच काही आहे. तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारे आमच्यासारखे वास्तू कन्सल्टंट सापडतील आणि प्रत्येकाची कदाचित रेमेडी करण्याची पद्धत आणि त्यांचे उपाययोजना ह्या वेगळ्या असतील किंवा ते जाणून घेण्याची थिअरी वेगळी असेल, पण सगळ्यांचा सार मात्र सेमच आहे की हे जर रॉंग आहे तर हे चुकीचंच आहे. हे तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, कारण प्रत्येकाच्या दिशा तर सेमच आहेत ना, सगळ्यांचे सूर्य पूर्वेकडूनच उगवतात. सो ते तुमचं तिथे तसंच सेम राहील. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला बघायचं असेल एखाद्या ठिकाणी जाऊन की बरोबर आहे का ह्याची एनर्जी वगैरे किंवा ह्याची वाईब काय आहे, तर मी कसं चेक करू शकते? एक सिम्पल काही रेमेडी वगैरे? खूप सिम्पल आहे. जा तिथे, डोळे बंद करा, छान उभे राहा, मस्त श्वास घ्या आणि फील करा. आपल्या भाषेत फील करा. तुम्हाला ती एनर्जी लगेच फील होते. जसं तूच मगाशी म्हणालीस ना की तुझ्या घरी येऊन लोक म्हणतात की नाही चांगलं वाटत आहे, मग गरज आहे का तिथे वास्तू चेक करायची? नाही. तिथेच झालं की नाही, तुला आन्सर तिथेच मिळालं. आणि बऱ्याचदा
आता बऱ्याचदा असंही होतं की काही घरांमध्ये तुम्हाला फर्स्ट व्हिजिटला ते नाही जाणवत, छान वाटतं, अरे खूप छान प्रकाश येतोय, अरे घर खूप छान आहे, फर्निचर खूप छान आहे, आपण हे घेऊन टाकू. दोनदा जा, परत एनर्जी चेक करा, आणि नाही ना जमत आहे, आम्ही आहोत, कॉल अस, आम्ही ती गोष्ट नक्कीच तुम्हाला करून देऊ की खरंच ती वास्तू कितपत चांगली आहे आणि काय आहे याचं आम्ही तुम्हाला नक्कीच काही जे आहे ते रिअलायझेशन करून देऊ. आता आपण ते घोड्यांबद्दल बोलत होतो, त्यावेळी तुम्ही सांगितलं की उत्तर दिशा ही यशाची दिशा असते. सो बाकीच्या दिशा आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये काय परिणाम करतात, किंवा आपण त्यांचा कसा वापर करून घेऊ शकतो आपल्या आयुष्यामध्ये? अगदीच. आता मी तुम्हाला ना प्रत्येक दिशेविषयी एक असा कीवर्ड सांगेन की ती दिशा म्हणजे ती गोष्ट, असं आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करू, आणि ऑटोमॅटिकली ती दिशा तुमच्या त्या त्या गोष्टीवरती तुमच्या आयुष्याचा परिणाम करणार आहे. जसं आपण मगाशी बघितलं उत्तर दिशा. उत्तर दिशा प्रगतीची का मानली जाते माहिती आहे का? खूप साधं कारण आहे त्याला. उत्तर दिशेला कुबेराची दिशा म्हणतात. हे माहिती आहे ना सगळ्यांना? कुबेर कुठे आहे? उत्तरेकडे आहे, हे ही मान्यता आहे, बरोबर? आता कुबेराची दिशा, कुबेर कोण आहे? पैशाचा देवता, धनाचा देवता. म्हणजे तुमची उत्तर दिशा ही पैशाची दिशा आहे, तुमच्या फायनान्सची दिशा आहे. सो तुमच्या उत्तर दिशेमध्ये असलेले दोष किंवा चांगल्या गोष्टी ह्या कशावरती परिणाम करणार आहेत? तर तुमच्या फायनान्सवरती, तुमच्या पैशावरती, तुमच्या ऑटोमॅटिकली प्रगतीवरती. त्याच पद्धतीने आली आपण आता येऊयात पूर्व दिशेकडे. पूर्व दिशेचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे? उगवता सूर्य, उगवत्या सूर्याची किरणं. त्याने काय बरं होतं? आणि तुमचं आरोग्य चांगलं राहतं ना. म्हणजेच पूर्व दिशा ही कशाची आहे? तर आरोग्याची आहे. हेल्थ, पूर्व म्हणजे आरोग्य, हे खूप साधं समीकरण आहे. सो तुमच्या आरोग्य, तुमचं हेल्थ रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या पूर्व दिशेशी निगडीत असणार आहेत. म्हणून आपण घरामध्ये पण बेसिक जे ज्यांना वास्तुशास्त्र माहिती असेल किंवा नसेल तरी माणूस काय बघतो की पूर्वेकडून खिडक्या असाव्यात, जास्तीत जास्त प्रकाश आपण पूर्वेकडून कसा घेऊ शकतो हे साधं सायंटिफिक आपण फॉलो करतो, राईट? त्यानंतर आपण जाऊयात दक्षिण दिशेकडे. आता दक्षिण दिशेच्या बाबतीमध्ये लोकांचे फार गैरसमज आहे, ती दिशा चांगली आहे, वाईट आहे. तर मी आधीच क्लिअर करू इच्छिते की कुठलीही दिशा वाईट नसते. प्रत्येक दिशेचं तिचं असं एक महत्त्व आहे. फक्त काय आहे, जसं माणसं नाही का काही रागीट असतात आणि काही फार मवाळ असतात, काइंड असतात, तशाच दिशांचं आहे. तुम्ही डिवचलं की ते परिणाम देणार आहेत तुम्हाला. तसंच आहे दक्षिण दिशा, ही कायम स्टॅबिलिटीची आहे. तुम्हाला ती काय देते? स्थैर्य देते, तुमच्या आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी देते. हां, आता त्याचे काही नियम आहेत, तिने ती स्टॅबिलिटी द्यावी म्हणून काही नियम आहेत, ते आपण पुढे जसं जसं आपण अरेंजमेंट्स बघू त्यावेळेला आपल्याला ते लक्षात येईल. आता पश्चिम दिशा, पश्चिम म्हणजे वेस्ट, ही दिशा आहे स्पिरिच्युअलिटीची. तुमच्या आयुष्यात स्पिरिच्युअलिटी म्हणजे देवदेव करणं किंवा धार्मिकता करणं हे नाही. फक्त तुम्ही दिवसभर बसून माळा गणल्या म्हणजे तुम्ही धार्मिक झालात किंवा स्पिरिच्युअल झाला, हे फार साफ चुकीचं आहे. तुम्ही ते मानणं, त्या एनर्जीजवरती विश्वास ठेवणं, त्याला फॉलो करणं, तुमची कर्म चांगले ठेवणं, हाही स्पिरिच्युअलिटीचा एक भाग आहे. तर पश्चिम दिशा ही ते दर्शवते. म्हणजेच ज्या घरामध्ये त्याचे उलट परिणाम सुद्धा दिसतात, जे बाबा बुवा करतात, त्यांच्या घरात पश्चिम दिशेत काहीतरी दोष आहे म्हणून त्या गोष्टी करतायत. हे जेवढं इंटरेस्टिंग आहे ना, तेवढ्याच तुमच्या सब डिरेक्शन्स, ज्यांना आपण सब म्हटलोय पण ॲक्च्युली त्या बॉम्ब आहेत, त्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. का बरं? कारण जसं आपण आता ईशान्य दिशा बघूयात. ईशान्य दिशा काय आहे? इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ टू डिरेक्शन्स. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ पूर्व आणि उत्तर, ह्या दोन्हींची मिळून ईशान्य झाली आहे ना. म्हणजे दोघांचे परिणाम त्याच्यामध्ये आलेत. जर तुम्हाला उत्तर दिशा पैसा देतीये, पूर्व दिशा आरोग्य देतीये, तर ईशान्य काय देईल? दोन्ही डबल कॉम्बो. पण जसं डबल देतीये ती, पैसा आणि हेल्थ दोन्ही गोष्टी देतीये, तसंच त्याच्यात दोष आला तर ती दोन्ही गोष्टी हिरावून घेण्याचा अधिकार पण ठेवते. सो फोकस आपला त्या दिशेकडे पण तितकाच असायला हवा जितका आपलं पूर्व आणि उत्तरकडे आहे. सब डिरेक्शन पण तितक्याच जास्त महत्त्वाच्या आहेत. सेम गोष्ट आग्नेय दिशा, साऊथ ईस्ट. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ ईस्ट आणि साऊथ. आता तुम्हाला हे स्थैर्य देतं आणि हे आरोग्य देतं. तर आरोग्य आणि स्थैर्य ही तितकंच महत्त्वाचं आहे. एखाद्या घरात भरपूर पैसा आहे पण जर सगळे लोक आजारी असतील तर त्या घरात स्टॅबिलिटी, शांतता असते का? नसतेच. तेही तितकंच महत्त्वाचं आहे. सेम आपण आलो खाली साऊथ वेस्टला, नैऋत्य दिशेला, जी आहे दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये. जी दिशा अगेन तुम्हाला काय देते? तर स्टॅबिलिटी देते, डॉमिनन्स देते. एक तुमच्या घरातलं स्टॅबिलिटी किंवा स्थैर्य टिकवून ठेवते. तुमच्या घराला रूटिंग आपण जे म्हणतो ना, मुळाशी ठेवणं, ते काम तुमची कोण करते? नैऋत्य दिशा करते. मग ती जर बिघडली, त्याच्यामध्ये काय आहे? स्पिरिच्युअल पण आणि तुमची स्थैर्य पण. आता स्पिरिच्युअल खरंच एवढं महत्त्वाचं आहे का? तर हो आहे.
तुम्ही विचार करून बघा की एखाद्या घरामध्ये कोणीच काहीच मांडणारं नसेल, या जगातली कुठलीच गोष्ट मांडणारं नसेल तर कसं चालेल? कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही मग माणूस. आणि विश्वासच नसेल तर तिथे पॉझिटिव्हिटी तरी कुठून येणार? कुठून पॉझिटिव्ह होणार? तो माणूस अशा विचारांचा असेल, ते घडतंय ते घडू द्या, उद्या मरतोय मी, ओके, हे झालं, ओके, काही फरक नाही पडत आहे, कारण माझा विश्वासच नाहीये कुठल्या गोष्टींवरती. ज्या गोष्टी घडतायत ते घडू द्या, असंच चालेल. सो ती दिशा ही तितकीच महत्त्वाची आहे. आणि मग आली आपली वायव्य दिशा, जी अगेन पैसा आणि वारा याचं दिशा दर्शन दाखवते. म्हणजे वाऱ्यासारखा पैसा उडू द्यायचा नसेल तर या दिशेवरती फोकस करा, कारण ही दिशा कशी आहे? वाऱ्यासारखी. नॉर्थ वेस्ट, वायव्य, नावातच आलं वायू. हे असं एक त्याचे कीवर्ड्स झाले. आता आपण प्रत्येक दिशेवरती एक 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 फोकस करणार आहोत. ठीक आहे. आता मी तुम्हाला मेन डिरेक्शन तर सांगून झाल्या की तुम्हाला ईस्ट हेल्थ देणार आहे, नॉर्थ तुम्हाला काय देणार आहे? वेल्थ देणार आहे, तुम्हाला पश्चिम आहे, वेस्ट आहे ती स्पिरिच्युअलिटी देणार आहे, आणि तुमची साऊथ दक्षिण जी आहे ती तुम्हाला स्थैर्य देणार आहे. आता आपण फोकस जो करणार आहोत तो तुमच्या सब डिरेक्शन्सवरती करणार आहोत, कारण ह्या 4 ज्या दिशा आहेत ना त्याला तुम्ही महत्त्व आधीच देऊन ठेवलेलं आहे. बरोबर आहे ना? आपण रोजच्या वापरात ह्या 4 दिशा वापरतो. तर आता फोकस आपल्याला जो करायचा आहे तो सब डिरेक्शन्सवरती करायचा आहे, ज्या ह्या 2 दिशांना सुद्धा ऑटोमॅटिक कव्हर करतात. ठीक आहे. आता आपण जाऊयात ईशान्य दिशेकडे. मी जसं म्हणाले की ईशान्य दिशा तुम्हाला काय करणार आहे? ईशान्य. नावातच काय आलं? ईशान्य, प्लेस ऑफ गॉड, ईश्वराची जागा. तिथेच ती जागा किती पॉझिटिव्ह आहे हे कळलं. आणि प्लस इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ 2 पॉझिटिव्ह डिरेक्शन्स. ज्या 2 गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रचंड महत्त्वाच्या आहेत, पैसा आणि आरोग्य, ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन कुठली दिशा देते तुम्हाला? ईशान्य. तुम्ही कदाचित ऐकलं असेल की तुमच्या घरामध्ये पाण्याचा नळ सोडू नका, पैशाचं नुकसान होतं, पाणी गळतं नसावं. का बरं असं म्हणतं? किंवा बऱ्याचदा आपण फ्रेजेसमध्ये वापरतो, पैसा हा पाण्यासारखा आहे. बरोबर आहे ना? मग ही जी ईशान्य दिशा आहे, या दिशेचं जे काही तत्व आपण म्हणतो ते आहे पाणी. म्हणून पैसा हा पाण्यासारखा वाहतोय, किंवा गळून देऊ नका, तुमच्या पैशाचं नुकसान होईल, तिथे फ्लश टँक नसावा, फ्लश होतील तुमचे पैसे, या गोष्टींवरती फोकस केलं जातं. आता तत्वांमध्ये आपण आलोच आहे, तर खूप सिंपल गोष्ट आहे. का बिलीव्ह करायचं? तुम्ही हे सगळं जे बडबड करताय की ह्याचं तत्व हे आहे किंवा ही दिशा हे देते, हे कशावरून देते? तुम्ही ही गोष्ट डिनाय तर करणारच नाही ना की आपण आपलं अख्खं वर्ल्ड किंवा आपण स्वतः पंचमहाभूतांनी बनलेलो आहोत. याच्यात डिनाय करण्यासारखं तुम्ही करूच शकत नाही, कारण दिसतात त्या 5 गोष्टी तुमच्या डोळ्याला. अग्नी आहे, पाणी आहे, आकाश आहे, हवा आहे आणि धरती आहे, पृथ्वी आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲटलिस्ट बघू तरी शकताय किंवा फील तरी करू शकताय. हे घडतंय ना. आपलं शरीर पण त्याच्याच पासून बनलंय. ह्याला डॉक्टरही डिनाय नाही करणार. आपल्या शरीरात 75% काय आहे? पाणी आहे. श्वास घेता म्हणजे काय घेता? हवा. अन्न पचवता म्हणजे काय? अग्नी, जठराग्नी म्हणतो ना आपण, की काय असतं आतमध्ये? अग्नी निर्माण होऊन तुमच्या शरीराचं होतं. आलं ना. आणि पृथ्वी तत्व आहे ना आपलं बेस शरीर जे तुमचं आहे, ज्याला आपण स्थूल शरीर म्हणतो, हे काय आहे? तुमचं पृथ्वी आलं. आणि आकाश तत्व आहेच, कारण त्यांनी आपल्याला सामावून घेतलंय. सो आपल्या ज्या शरीराला ज्यांनी कंट्रोल केलं आहे किंवा आपलं शरीर ज्याच्यावरती बेस्ड आहे, हे काय? आकाश तत्वावरती आलं. सो ही पंचमहाभूतांपासून तुम्ही बनलाच आहात ना. तसं प्रत्येक एनर्जी तुमच्या आसपासची ही नथिंग बट ती पंचमहाभूतच आहे. म्हणजे आपलं घर पण पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. घरही पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. फक्त आता जसं आपल्या शरीरात पण एक एक गोष्टीला आपण काम दिलंय की नाही, जसं हृदयामध्ये आपण काम हवेला देऊन टाकलंय, वायू करतो ना, इथे अग्नी आहे पोटामध्ये, प्रत्येकाला एक जागा आहे ना, तशीच घरामध्ये सुद्धा या पंचमहाभूतांची पर्टिक्युलर दिशा आहे, जागा आहे, आणि त्याच्यानुसार ती दिशा ही काम करते. म्हणून जे मी सांगितलं तुम्हाला, ईशान्य ही पाण्याची दिशा आहे बाबा. अर्ध्या गोष्टी तर तुमचे अर्धे प्रश्न इथे सॉल्व्ह होतात. त्याचं तत्व पाणी आहे म्हणजे तिथे पाण्याचं सगळं चालणार आहे. हे आलंच ना तुमचं वास्तू, तिथेच तुमचं अर्ध कव्हर झालं. सो हे तुम्ही समजून घेतलं ना की प्रत्येक दिशेचं तत्व काय आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, तर तुम्हाला त्या गोष्टी जास्त जास्त रिलेट करू शकाल आणि तुम्हाला त्या जास्त गोष्टी फॉलो करायला सोप्या जाणार आहेत. आता तुम्ही ईशान्य दिशेला सांगितलं की त्याचं जे तत्व आहे ते पाणी आहे. मग त्या दिशेला आपण पाण्याच्या वस्तू ठेवू शकतो किंवा असायला हव्यात की आपण ठेवू नाही शकत त्या वस्तू? अगदीच. त्या दिशेचं तत्व पाणी आहे ना. म्हणजे तुम्ही तिथे त्या दिशेला जर तुम्हाला खुश करायचंय तर कशाने खुश कराल? पाण्याने. आणि त्या दिशेला तुम्ही पाणीच जास्त ठेवायला हवं. आणि पाणी वगैरे नसेल त्या दिशेला, एखादा नळ वगैरे नसेल, तर त्याचे काय परिणाम होतील का आपल्यावर?
आता त्याचे परिणाम तिथे नसल्याने काय होतील याच्यापेक्षा तिथे दुसरं काय आहे त्यांनी जास्त होणार. होतील का? ओके. सो अगेन इट कम्स की तिथे दुसरं काय ठेवलंय, म्हणजे परत तुमच्या घराची अरेंजमेंट कशी आहे याच्यावरती हे अवलंबून राहणार आहे. पण एक साधारण बेसिक रूल जो आहे वास्तूचा, हा ईशान्येला पाणी असावं. आता त्याच्यातही खूप नियम आहेत म्हणजे जर टाकी काय केली आहे तर ती ओव्हरहेड करायची का अंडरग्राऊंड करायची याचं वेगळं शास्त्र आहे, त्याचा वेगळा अगदी मुद्दा आहे असं म्हणू शकतो आपण. आता पण तिथे पाणी असावं. ओके, पाण्याचं तुम्ही सांगितलं तर तिथे मग ते वॉशरूम असावं किंवा आपलं किचनचा नळ वगैरे असावं किंवा माठ असावं, काय असावं नेमकं? हां, आता मी हेच सांगते की याचं पूर्ण एक वेगळं तत्व आहे. तिथे आत्ता फक्त कोणता मुद्दा आहे की तिथे पाणी असावं, म्हणजे तुमचा पाण्याचा नळ असावा, तिथे पाणी साठवलेलं असावं, स्विमिंग पूल असावा, अगदीच काही नाही पाण्याची बाटली ठेवा, तिथे पाणी असावं. त्या दिशेचं काय करायचंय, खुश करायचंय. आता खूप साधं, जसं तू विचारलंच आहेस की वॉशरूम किंवा किचन, तर आता मला सांग, तुला एखादी गोष्ट आवडते, पाणी आवडतं, फॉर एक्झाम्पल आपण धरू पाणीच आवडतं, तुला मी दूषित पाणी देऊ की स्वच्छ पाणी देऊ, काय आवडेल तुला? स्वच्छ पाणी आवडेल. मग त्या दिशेला कसं पाणी हवं? चांगलं. मग टॉयलेटमध्ये कसं पाणी असतं? घाण. म्हणजे आपण किचन असावं किंवा आपलं पिण्याचं पाणी वगैरे असावं. एक्झॅक्टली. आता किचनचा पण रूल, किचनमध्ये पाण्यासोबत काय असतं? अग्नी आणि पाणी एकमेकांचे काय आहेत? दुश्मन. सो मी म्हणाले तसं की प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र आहे की तुम्ही तिथे ती गोष्ट करावी की नाही करावी. मी म्हणेन करावी, ह्याच्यापेक्षा काही करू नये याच्यावरती फोकस केलेला जास्त बरा पडेल. मला असं वाटतं करण्याच्या गोष्टी खूप जास्त आहेत आणि न करण्याच्या गोष्टी कमी आहेत. सो आपण जर न करण्याच्या केला तर तुमचं खूप लाईफ सुकर होऊन जाईल. एक्झॅक्टली. आणि आपण जे काही फॉलो करतोय ते आपण जे फॉलो करतोय, जे आतापर्यंत मी अजून तुम्हाला फोकस किंवा एक्झाम्पल नाही दिलंय, पण आपण जे करतोय ना ते काही सायंटिफिक रिझन्सनी फॉलो करतोय. सो तुम्हाला हे नियम असे नाही आहेत की हे इथेच म्हणजे इथेच हवं, जर तुम्ही वाचलं किंवा ऐकलं असेल आणि म्हणून तुम्ही प्रत्येक घरात गेलात की लोक आजकाल वेड्यासारखे आग्नेयाचं किचन शोधतात. अहो थांबा, आग्नेयाच्या व्यतिरिक्त पण किचनसाठी अजून दिशा आहेत. थांबा. त्यांना असं वाटतं की आग्नेयाला किचन आलं म्हणजे माझी वास्तू भरून पावली, माझं घर अगदी वास्तूनी 100% परफेक्ट आहे. तर असं नाही आहे. फक्त किचननी तुमचं घर ठरत नाही. तुमच्या घराचा दरवाजा, तुम्ही कुठे झोपता, पाणी कुठे ठेवता, ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच मॅटर करतात. मग त्यामुळे आपण फक्त आग्नेयाचा ऑप्शन धरण्यापेक्षा तिथे काय करायचं नाही याच्यावरती फोकस करा. मग ऑटोमॅटिक तुम्हाला ऑप्शन्स मिळत जातात की अजून कुठे कुठे काय काय चालणार आहे. आता आपलं ईशान्य दिशेचं झालं की आपण त्या ठिकाणी स्वच्छ पाणी म्हणजे पाण्याचं नळ वगैरे क्लीन पाणी ठेवलं पाहिजे. आग्नेय दिशेबद्दल काय आहे, त्या दिशेचं तत्व काय आहे? नाव काय आहे दिशेचं? आग्नेय. त्याच्यामध्ये सगळं काही आलं. अग्नी, त्याचं तत्वच आहे अग्नी. आग्नेय दिशेचं तत्व अग्नी आहे. सो तिथे बेसिकली फायर फ्रेंडली ती दिशा आहे आणि म्हणूनच जे सगळ्यांना माहिती आहे असा बेसिक रूल की आग्नेयाला किचन असावं. का तर किचनमध्ये काय असतं? अग्नी असतो, फायर असतो. म्हणून हा बेसिक रूल सगळ्यांना माहिती आहे. त्याला कोणाला सांगायची गरज नाही की किचन हे आग्नेयाला यावं. हे सगळ्यांना असं सर्वश्रुत झालेली गोष्ट आहे. तसंच आहे आग्नेयामध्ये तुमचं किचन असायला हवं, फायर रिलेटेड एलिमेंट असायला हवेत. आणि जसं मी म्हणाले की पाणी आणि अग्नी हे एकमेकांचे विरुद्ध आहेत. दुश्मन इन द सेन्स की पाणी आग्नेयाला विझवतं, म्हणजे एकमेकांच्या अपोजिट आपण म्हणू शकतो. त्यामुळे तिथे पाण्याच्या गोष्टी शक्यतो यायला नको आहे. अदरवाईज ती त्याला शांत करते. आणि मग ते आनंदी कशी होणार ती दिशा? त्याचं तत्व अग्नी आहे ना. तिला जर प्लीज करायचं तर तिथे अग्नी आपल्याला द्यायला हवा आहे, एनर्जी द्यायला हवी आहे. अग्नी म्हणजे काय? धगधगती ऊर्जा. सो ती तिथे द्यायला हवी आहे. सो तिथे तशा रिलेटेड गोष्टी तुमच्या जास्त येणार आहेत. ती दिशा तुम्हाला एनर्जी देणारी आहे. जसं ही पैसा आणि आरोग्य देणारी आहे, तशी अग्नीसारखी ती दिशा तुम्हाला काय देणार आहे? एनर्जी. सो तुमच्या घरामध्ये जर तुमच्या आग्नेय दिशेमध्ये दोष असेल तर त्या घरातली लोक ना तुम्हाला अशी खूप आळशी, मंद, काही करतच नाही आहेत, एकदम अशी डळमळीत झालेली, त्यांच्यामध्ये काही एनर्जी नाही आहे, असंच आयुष्य रेटतात. असतात बघा आसपासची काही घरं अशी, आणि सगळी असतात तशी. एखादा माणूस नाही, अख्खं घर तसं असतं. निवांत, कोणी कोणाशी बोलत नाहीये, त्यांच्या चेहऱ्यावरची आपण थोडक्यात असं बोलू माशी हलत नाही आपल्या भाषेत, राईट? असं असतं. मग तसं का बरं असतं? त्यांच्या घराची आग्नेय दिशा नक्की जाऊन चेक करा, तुम्हाला दिसेल तिथे पाणी आलंय. सो बेसिकली तिथली आग शमवली गेली आहे. एनर्जी तर आयुष्यातला जो फायर एलिमेंट आहे काही गोष्टी करण्याचा, जर आपली आग्नेय दिशाचं तत्व ऍक्टिव्हेट नाही झालं तर ते
आपल्यामध्ये त्या प्रकारे दिसून येतं. एक्झॅक्ट. आणि आता नैऋत्य दिशेबद्दल काय आहे? नैऋत्य दिशा जसं म्हणाले मी की ती स्टॅबिलिटी देते, तुम्हाला स्थैर्य देते. दक्षिण दिशेचं कॉम्बिनेशन आहे ती. तर नैऋत्य दिशा तुमच्या आयुष्यात तितकीच महत्त्वाची आहे. नैऋत्य दिशा ही तुम्हाला स्टॅबिलिटी देणार आहे, एक स्थैर्य देणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. पण त्याचा खूप महत्त्वाचा नियम आहे. स्टॅबिलिटी किंवा स्थैर्य हे कशाचं तत्व येतं? तर पृथ्वी ना. म्हणजे बेसिकली आपल्याला कोण देतं स्थैर्य? पृथ्वी देतं. सो त्या दिशेचं तत्व जे आहे ते पृथ्वी आहे. सो स्टॅबिलिटी किंवा स्थैर्य म्हणजेच काय? आपलं आयुष्य चंचल नकोय आपल्याला, एका ठिकाणी थांबलेलं Stable हवंय. हवंय. Okay. हां. सो नैऋत्येचा बेसिक नियम आहे, नैऋत्येला जड करा. तुमच्या घरातल्या जेवढ्या जड वस्तू आहेत त्या तुम्ही नैऋत्येला प्लेस करा. Okay. त्याला थांबवा तिथे, तिथली एनर्जी तिथेच थांबवून ठेवा. म्हणजे तुमच्याकडे काय राहिलं? स्थैर्य थांबवून ठेवलं तुम्ही. मग आता जड करण्यासारख्या गोष्टी तिथे जर तुम्हाला करायच्या आहेत तर तिथे तुम्हाला काय असायला हवं? वॉर्डरोब फॉर एक्झाम्पल घरातलं. वॉर्डरोब येईल ना तिथे, किंवा एखादं स्टोरेज येईल. अजूनही काही गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही नैऋत्याचा वापर करू शकता. पण मेन रूल हाच आहे की तुम्ही नैऋत्याला काय करायचंय? जड करायचंय, जेणेकरून तिथे तुम्हाला स्थैर्य राहणार आहे. आणि त्याचं तत्व तुमचं असणार आहे पृथ्वी. आता नैऋत्य दिशेला आपण जसं बघितलं की जडत्व हवंय, पण जर ते नसेल, आता जडत्वामध्ये बाथरूम येतं का बरं? नाही येत ना. पाणी येतं तिथे, ते हलकं आहे, तिथे मोमेंट आहे जास्त. मग जसं फॉर एक्झाम्पल बाथरूम धर, किंवा अशा कोणत्या गोष्टी की ज्याच्यामध्ये जडत्व नाही आहे, अशी गोष्ट जर तुमची नैऋत्याला असेल तर काय बरं होईल? तर तुमच्या आयुष्यात स्थैर्यताच येणार नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला हा प्रश्न भेडसावतो की मी इतके कष्ट करतोय, मी इतका पैसा कमवतोय आणि पैसा येतोय पण बरं का, माझ्या घरात पैसाही भरपूर येतोय, पण स्थैर्य काही येत नाहीये मला. नाहीये. मला घरात शांती काही लाभत नाहीये, म्हणजे मला थांबावंसच नाही वाटत आहे. म्हणजे हव्यासा पोटी असं नाही, पण असं काहीतरी होतं की आलेला पैसा काहीतरी कारणाने खर्च होऊन जातो आणि मग ती स्टॅबिलिटीच येत नाहीये. सो लग्न झालं, मुलं बाळा जरी झाली ना, तरी असं वाटतं की काहीतरी इनकम्प्लीट आहे अजून पण. असं होत राहतं. हे कशाने होतं? तर तुमच्या नैऋत्य दिशेतल्या दोषांनी होतं. आता ते दोष आपण अजून एलॅबरेट करून बघू की नेमके काय दोष त्याच्यामध्ये असतील. पण म्हणून तुम्हाला बेसिक लक्षात ठेवायचं की नैऋत्येला जड करायचंय. जसं आपण बघितलं, अग्नेयाला आग द्यायची आहे, याला जडत्व द्या, तो खुश राहील. आपण नंतर वळू वायव्य दिशेकडे. आता वायव्य दिशा, वायव्यच्या नावातच काय आलं? वायू. त्याला नॉर्थ वेस्ट आपण म्हणतो. ठीक आहे, वायू आलं म्हणजेच हवा. तर त्याचा एलिमेंट किंवा त्याचं तत्व काय असणार आहे? हवा, वारा. सो ती दिशा कशी असेल? वायव्य. वारा कसा असतो? चंचल ना, इथून तिथून फिरणारी. सो त्या दिशेचं तत्व किंवा त्या दिशेचा गुणधर्म तोच आहे. ही दिशा चंचल आहे. मग ती दिशा चंचल जशी आहे ना, तशीच ती दिशा त्याच पद्धतीने तुम्हाला रिझल्ट देणार आहे. सो याच्यातले दोष तुम्हाला काय करतील? चंचल बनवतील. आता चंचल आणि स्टॅबिलिटीचा काही संबंध नाही आहे. हे आपण स्वभावाशी रिलेटेड बोलतो. वायव्य दिशेमध्ये जर दोष असेल तर तुमच्या प्रत्येक गोष्टी घरातल्या किंवा तुमचा स्वभाव हे चंचल बनतील, किंवा त्याच आपण जे म्हणतोय चंचल किंवा अनस्टेबल, त्याचंच का उदाहरण असंही आहे की वायव्य दिशेत जर दोष असेल ना तर घरात चोरी सुद्धा होते, कारण थांबत नाहीये ना तिथे. जातंय ते, चोरीने जाऊ शकतं. अगदी घरातली व्यक्ती सुद्धा चोरी करू शकते, किंवा बाहेरून सुद्धा चोरी होऊ शकते. सो ज्या घरात चोरी होते ना त्यांनी घराचं वायव्य नक्की चेक करावं. किंवा ज्या घरात, आणि हे फक्त काही वस्तूंना अप्लिकेबल नाही आहे, हे नात्यांना सुद्धा अप्लिकेबल आहे. कारण मी काय म्हणाले, वायव्य दिशा कशाची? हवेची आहे ना. म्हणजेच आपलं कुठे तिथे काय आलं? आपल्या शरीरातलं हृदय आलं ना, म्हणजे काय आलं? भावना आल्या. सो ही दिशा आपण रिलेशनशिपची सुद्धा म्हणतो. मग ह्या घरातली नाती जी आहेत ना, तीही तुमच्या वायव्य दिशेवरती अवलंबून असणार आहेत. सो वायव्य दोष म्हणजे नाती चंचल, म्हणजे सेपरेशन होणं, जे आजकालची एकत्र कुटुंब पद्धती जी काही मोडकळीस होत चालली आहे त्याला कुठेतरी त्या दिशेचा दोष सुद्धा कारणीभूत आहे. किंवा त्या घरात न राहणं, एकत्र कुटुंब पद्धती फार लांबचं आहे. आजकाल तर मुलं लग्न न होता सुद्धा आई वडिलांसोबत राहायला मागत नाहीत. ते म्हणतात की एका सिटीत असलं तरी आम्ही पीजी मध्ये राहतो, आमचं आम्हाला काय सो कॉल्ड स्पेस हवी आहे. बरोबर ना? तर हे जे काही आहे हे त्या चंचलतेमुळे सुद्धा होऊ शकतं. सो तुमच्या घरात असा प्रॉब्लेम असेल तर तुमची वायव्य नक्की चेक करा. कशी असायला हवी आपल्या घराची वायव्य दिशा? आता वायव्य दिशेचा एक मी असं म्हणेन की फायदा आहे. आपण जसं नारळाला कल्पवृक्ष म्हणतो ना, तसं वायव्य ही कल्पदिशा आहे. वायव्यला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी चालतात. ओके, म्हणजे काय काय चालतं? जे कुठे चालत नाही ते सगळं वायव्यला चालतं.
असं आपण म्हणू शकतो, कारण ती चंचल आहे ना. ती चंचल असल्यामुळे त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी पण येते, त्याच्यात आग पण येते, त्याच्यात पाणी पण येतं. कारण वारा बघा, जसं पाणी हे कंपल्सरी आगीला विझवतंच, तसं वारा फक्त वारा विझवतो पण आणि वारा पेटवतो पण. वारा दोन्ही गोष्टी करतो. सो तुम्ही ठरवायचं त्याला यूज कसं करून घ्यायचं. सो वायव्य दिशेचं सेम आहे. तुम्ही ठरवायचंय की त्या दिशेचा फायदा तुम्हाला कसा करून घ्यायचा आहे. आता जसं आपण ह्या 4 दिशांविषयी बोललो, तसं आपल्याला विसरून चालणार नाहीये, ते म्हणजे सेंटर ऑफ युअर होम, ब्रह्मस्थान. ब्रह्मस्थान पण इतकंच महत्वाचं आहे. सगळ्या दिशांमधल्या एनर्जी तुमच्या कुठे येणार आहेत? ब्रह्मस्थानात येणार आहेत. त्या तिथे एकत्रित होणार आहेत आणि मग त्या तिथून स्प्रेड होणार आहेत. सो ती दिशा फार महत्वाची आहे, कारण तुमच्या सगळ्या दिशांमधल्या एनर्जीज तर आल्या की, पण त्या परत जाताना जर त्याच्यामध्ये काही ऑब्स्टेकल आले तर तुमच्या दिशांमध्ये त्या एनर्जीज तशा स्प्रेड होणार नाही आहेत आणि मग तुम्हाला जसे हवे अपेक्षित असलेले परिणाम आहेत ते तुम्हाला मिळणार नाही आहेत. म्हणजेच याचा महत्त्वाचा गुण जो आहे किंवा जी महत्त्वाची गोष्ट जी फॉलो करायची आहे ब्रह्मस्थानाविषयी, ती ही की ब्रह्मस्थान शुड बी ऑलवेज एम्प्टी, मोकळं. आणि त्याचं तत्व आहे ब्रह्म आणि स्काय, आकाश. आठवत आहे का जुने वाडे आपले? जुन्या वाड्यात कसं असायचं? एंट्री केली ना की थोडं आधी पडवी किंवा बसायला वगैरेची जागा असायची, अर्ध घर पुढे असायचं, मध्ये सेंटरला अशी मोकळी जागा ओपन टू स्काय असायची आणि नंतर राहिलेलं तुमचं घर असायचं. म्हणजे उलट मागच्या जमान्यात आपल्यापेक्षा जास्त वास्तूचे नियम फॉलो केले जायचं असं म्हणतात. आणि खरंच हे सगळे तिथूनच आलेले आहेत. एन्शियंट सायन्स फक्त एवढंच होतं की आता आपण ह्याला सायंटिफिकचं लेबल किंवा अप्रोच मी देतीये किंवा आपण देतोय, आणि त्यांनी फक्त ते धर्म ह्याच्या नावावरती ते चालवलं. पण त्या काळची ती गरजच होती, कारण आत्ता आपण उलटे प्रश्न विचारतो की ह्याला कारण काय, का बरं. त्या काळचे लोक देवाचं नाव दिलं तरच फॉलो करायचे. ते कारण विचारण्यापेक्षा देव पुढे जास्त होतं. त्यावेळेला त्यांचं असं होतं की हा तुम्ही देवाचं रिझन द्या. जसं मासिक पाळीच्या बाबतीतही सेमच आहे ना, की त्यावेळेला जोपर्यंत तुम्ही कारण दिलं नसतं ना की देवाला जायचं नाही किंवा तुम्ही ते वेगळं राहायचं, तोपर्यंत त्या बाईला आरामच मिळाला नसता 4 दिवस. आणि देवाला जायचं नाही, कारण जुने देवस्थाने बघा सगळी वरती आहेत, पायऱ्या चढून डोंगरावरती जायचं शक्य होतं का? आत्ता आपण 4 दिवस पोट धरून घरात बसतो, काही करत नाही. डोंगरावरती जाणं शक्य होतं का? नाही ना. मग हे जर असं सांगितलं असतं तर कोणी ऐकलं असतं का? ते आराम मिळणं गरजेचं होतं. आणि दुसरंही कारण आहे की त्या 4 दिवसामध्ये तुमचं शरीर पण एनर्जी जास्त मागत असतं हील करण्यासाठी. सो तुमची एनर्जी लेवल ऑलरेडी खूप हाय असते आणि मंदिरांमधली एनर्जी लेवल पण खूप हाय असते. सो त्या 2 एनर्जी लेवलचं क्लॅशेस होऊ नयेत म्हणून ते आहे. मी तेच ऐकलेलं की मंदिरामध्ये का नाही जात, तर मंदिरामध्ये असं होतं की मंदिराची पॉझिटिव्ह एनर्जी खूप जास्त असते आणि ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी असते त्या ठिकाणी साईडला निगेटिव्ह एनर्जीचा वास असतो. जेव्हा आपण मंदिरामध्ये जायचं ट्राय करतो, मंदिरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये जाण्याच्या अगोदरच ते निगेटिव्ह एनर्जीचा आपल्यावर अफेक्ट होतो, म्हणून मंदिरामध्ये जात नाही. दोन्ही म्हणजे हाय लेवलच्या एनर्जी जर क्लॅश झाले तर काय होईल? सेम गोष्ट, उष्णता वाढणं. म्हणजे अगदी मी म्हणेन आपण कुठल्याही धर्माचं हे न लावता सायंटिफिकली जरी बघितलं तरी तुझी एनर्जी लेवल जर हाय झाली, फॉर एक्झाम्पल तू खूप तापतेस, तुला खूप राग आलाय आणि तुझी एनर्जी खूप वाढली आहे, काय होतं गं? घाम फुटतो, आगाग होते, गरम होतं अंग, उष्णता वाढते ना शरीरातली. आणि उष्णता वाढले की तुला मासिक पाळीत जास्त त्रास होतो. सो तुला ती गोष्ट म्हणून करायची नाही आहे, याचं कारण आहे तसं करण्यामागे. पण तसं कारण समजून कोणाला समजणार आहे का? सो हे सिम्पल आहे. देवाने सांगितलं करायचं नाही, करायचं नाही आणि हे फॉलो करा, बेस्ट आहे, काही हरकत नाही आहे. तशाच ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा लागू होतात. सो त्यावेळेला पण जुन्या जमान्यात जे काही घराच्या मध्ये मोकळी जागा ठेवलेली असायची आणि ओपन टू स्काय ठेवलेलं असायचं ना, त्यांनी खूप फरक पडायचा. आणि काय व्हायचं, तुमचं ब्रह्मस्थान मोकळं राहायचं. सो सगळ्या बाजूनी येणाऱ्या एनर्जीज तुमच्या ब्रह्मस्थानामध्ये एकत्रित व्हायच्या आणि तिथून त्या डिस्पर्स व्हायच्या. सो आत्ताही शक्यतो हाच नियम आहे वास्तूचा की तुमचं ब्रह्मस्थान हे एम्प्टी असावं आणि ओपन टू स्काय असायला हवं. आता हे तुमचं घर आहे, तिथे तुम्हाला ते करणं शक्य आहे. सो आपण तुम्हाला सजेस्ट करतो की जिथे तुम्हाला शक्य आहे करणं तिथे तुम्ही हे नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या दिशांचे एकत्रित परिणाम बघायला मिळतील. आता आपण जसं प्रत्येक दिशाचा गुणधर्म बघितला ना, तसं प्रत्येक दिशा जी आहे ना ती प्रत्येक घरातल्या व्यक्तीला सुद्धा आपण देऊन टाकलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये येस, डिटेलमध्ये काय असणार आहे? प्रत्येक घरातल्या व्यक्तीची एक दिशा ठरलेली आहे, एक जागा ठरलेली आहे. सो आपण जसं दोष बघितले तसं पहिला त्याचा दोष त्या व्यक्तीवरती त्याचे परिणाम पहिल्यांदा होणार आहे.
तर आपण परत सुरुवात करूया आपल्या ईशान्य दिशेपासून. ईशान्य दिशा जी आहे तर आपण त्याचं तत्व काय बघितलं? पाणी बघितलं की नाही. आता आपण थोडंसं याच्याच बरोबर ना आपण आपल्या चक्रांविषयी सुद्धा बोलणार आहोत. तुमच्या शरीरामध्ये एक 7 प्रकारचे चक्र आहेत. हे तुम्ही कदाचित ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर मी सांगते. ऐकलं. ज्या लोकांना चक्र ऐकवत नाहीये त्यांनी ऐका, तुमच्या शरीरामध्ये 7 प्रकारच्या ग्लँड्स आहेत जे हार्मोन सिक्रेट करतात. आणि आमच्या भाषेत चक्र आहेत जी फिरतात आणि त्याचे रोटेशन्स होतात आणि ते एनर्जी सिक्रेट करतात. सो वन अँड द सेम 7 ग्लँड्स आहेत, 7 चक्र आहेत. 7 चक्र तुमच्या शरीरातली गोष्टी आहेत ते कंट्रोल करतात. 7 ग्लँड्स हार्मोन सिक्रेट करून तुमच्या शरीराचं फंक्शनिंग कंट्रोल करतात. झालं? सिंपल. एकदम सिंपल, क्लिअर. सो ही जी 7 चक्र आहेत ना, ही 7 चक्र तुमच्या शरीरातल्या अवयवांच्या सोबत तुमच्या इमोशन्सशी सुद्धा कनेक्टेड आहेत. आणि ती कशी ते तुम्हाला पण हळूहळू आपण एक एक चक्र बघत जाऊ, त्याच्यामध्ये कळेल. आणि त्या प्रत्येक चक्राचं सुद्धा एक तत्व आहे आणि पर्याय, आणि त्याचं सेम तत्व आणि दिशेचं सेम तत्व. सो त्याची पर्यायाने एक दिशा आहे. आणि असं हे आपलं मानवी शरीर आणि वास्तू हे एकमेकांशी जोडलेलं आहे. जो मेन मुद्दा येतो की का बरं आरोग्याचे प्रॉब्लेम झाले, जसं मी मगाशी म्हणाले की हेल्थ इश्यूज आले की लोक माझ्याकडे येतात. तर हे हेल्थ इश्यूज येतात कसे आणि हेल्थ इश्यूजवरून तुम्ही ठरवता कसं की ह्या दिशेमध्ये दोष आहे किंवा त्या दिशेमध्ये दोष आहे म्हणून हा हेल्थ इश्यू आला. तर हे असं एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर आपण सुरुवात करूया तुमच्या बेसिक चक्र म्हणजे मूलाधार चक्रापासून. मूलाधार म्हणजे काय आलं? मूळ आलं तुमचं. बेसिक चक्र आलं म्हणजेच काय आलं? तत्व काय आलं? पृथ्वी आली, अर्थ आलं, ज्याच्यावरती आपला बेस आहे. दिशा कोणती आली? आपण मगाशी बघितलं अर्थतत्व कोणाचं आहे? साऊथ वेस्ट. सो नैऋत्य दिशा ही तुमच्या मूलाधार चक्राशी निगडीत आहे. आता मी मगाशी बोलले की व्यक्ती, घरातली व्यक्ती आहे ना, तर घरातलं मूळ कोण असतं? घराचा कर्ता पुरुष. घरातल्या कर्त्या पुरुषावरती तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. सो मूलाधार चक्र किंवा नैऋत्य दिशेशी रिलेटेड कोण येतं? घरातला कर्ता पुरुष. आता इथंपर्यंत आपल्याला कळालंय की नैऋत्य दिशा आणि घरातला कर्ता पुरुष हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. सो सिंपल रूल, नैऋत्य दिशेमध्ये दोष आला तर त्याचा पहिला परिणाम कोणावरती होणार आहे? घरातल्या कर्ता पुरुषावरती. आणि जे मगाशी बघितलं स्टॅबिलिटी कोणावरती अवलंबून असते? घरातल्या कर्त्या पुरुषावरतीच अवलंबून असते. सो पर्यायाने साऊथ वेस्ट दिशेमध्ये दोष आला तर त्याचा परिणाम तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषावरती आणि पर्यायाने तुमच्या घराच्या स्थैर्यावरती, स्टॅबिलिटीवरती होणार आहे. हे इतकं सिंपल आहे. हे सगळं एकमेकांशी सगळं असं कोरिलेटेड एक सर्कल कोरिलेटेड आहे. हे एकदम एकमेकांशी एवढं सिंपल आहे. तुम्हाला फार काही न करता फक्त दिशा आणि ते कोणावरती परिणाम करतं हे लक्षात ठेवलं ना की तुम्हाला बाकी, आणि त्याचं तत्व मेन लक्षात ठेवा. तुम्हाला बाकीच्या गोष्टी आम्हाला विचारायची गरज नाही. तुम्हाला कळेल तुम्हाला तिथे काय ठेवायचं आणि काय ठेवायचं नाहीये. आता हे मूलाधार चक्र झालं. आपण घराविषयी बोललो, सगळं बोललो, पण आपण एक थोडीशी इन्फॉर्मेशन म्हणून आपण आपल्या स्वतःच्या शरीराविषयी सुद्धा बोलूया. मानवी शरीर आणि वास्तू. मानवी शरीर आणि दिशा म्हण किंवा मानवी शरीर आणि वास्तू म्हणूयात. तर मूलाधार चक्र म्हणजे बेस झाला. आपल्या शरीराचा बेस काय आहे? आपल्या शरीराचा बेस आहे स्पायनल कॉर्ड किंवा ब्रेन, मेंदू. आणि आपल्या शरीराची रचना म्हणजे हाडं, बोन्स, ब्लड, रक्त, हे बेस आहे ना. याच्याशी बनलेलं आपलं शरीर आहे. रक्त, तुमची हाडं, तुमचा बेस जो आहे तो म्हणजे तुमचं स्पायनल कॉर्ड आणि तुमचा मेंदू. सो ज्या वेळेला तुमच्या मूलाधार चक्रात काही बिघाड होतो ना, तेव्हा तुमच्या ह्या 4 गोष्टींवरती परिणाम होतो. सो तुम्हाला ब्लड रिलेटेड इश्यू आहे, मूलाधार चक्र बॅलन्स करा. तुम्हाला सारखं हातपाय तुटतायत, तुमचं सारखं फ्रॅक्चर करून घेताय, तुमचं बेस चक्र करा. तुमचं मूलाधार चक्र आहे ते चेक करा. पर्यायाने काय? साऊथ वेस्ट. एक्झॅक्टली. काय चेक करा? तुमच्या घराची साऊथ वेस्ट डिरेक्शन. आता परत इथे तोच प्रश्न आला जो मगाशी आला होता की सगळं नीट आहे, नैऋत्य दिशा सुद्धा नीट आहे घरातली, तरी सुद्धा हे प्रॉब्लेम्स येत आहेत. मग याचा अर्थ तुम्हाला तुमच्या पर्सनल चक्रावरती काम करायची गरज आहे. मग तुम्हाला तुमच्या शरीरावरती काम करायची गरज आहे. हेही लक्षात ठेवा. म्हणजे फक्त नुसतं वास्तू रेक्टिफाय करून नाही चालणार आहे. तुम्हाला स्वतःला सुद्धा रेक्टिफाय करावं लागणार आहे. पण खूप औषधं केले, सगळं केलं, पण नाही बरं होतं ना, घरातलं नैऋत्य नक्की चेक करा. आता हे सगळे जे आहेत ना, याचा पहिला अटॅक मात्र घरातल्या कर्त्या पुरुषावरती होतो. सगळ्यांवरतीच होतो. म्हणजे हेल्थ इश्यू जर नैऋत्य दोष असेल तर हाडं काही फक्त कर्त्या पुरुषाची नाही तुटणार आहेत, घरातल्या सगळ्यांची कुणाचीही तुटू शकतात. पण फर्स्ट अटॅक जो असतो ना, तो घरातल्या
कर्त्या पुरुषावरती जास्त होतो. अगदी मी असं म्हणेन की नैऋत्यातला मेजर दोष ॲक्सिडेंटल किंवा सडन डेथ सुद्धा घडवू शकतो घरातल्या कर्त्या पुरुषाची. इतकी नैऋत्य दिशा जास्त महत्त्वाची आहे. सो असंही कोणाच्या घरात घडलं असेल ना, तुमची नैऋत्य दिशा नक्की चेक करून बघा. त्यामध्ये नक्कीच काहीतरी दोष असा मेजर असेल की ज्यामुळे ह्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. हे नैऋत्य दिशेविषयी आपण बोललो. त्याचं तुम्हाला तत्व कळालं, त्याची दिशा तुम्हाला कळाली, कुठले शरीराचे भाग त्याच्याशी रिलेटेड आहेत हे कळालं. या भागांवरती प्रॉब्लेम असेल की हमखास तुम्हाला नैऋत्य चेक करायची आहे. आता आपण नैऋत्येकडून आपण येऊयात ईशान्येकडे. ठीक आहे, मी स्टेप बाय स्टेप याच्यासाठी घेतेय कारण आपली चक्र तशी आहेत, त्याची तत्व तशी आहेत. ओके, दुसरं आपलं चक्र येतं स्वादिष्ठान, जे तुमच्या बेस चक्राच्या वरती तुमच्या बेंबीच्या खाली आहे. आता तिथे काय आहे बरं? खूप साधं सिम्पल क्वेश्चन, शारीरिक रचना जी आपण सायन्समध्ये बघितली आहे त्याच्यानुसार सुद्धा तिथे काय येतं, तर तिथे बेसिकली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स येतात. तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मेन म्हणजे स्त्रियांच्या केसमध्ये गर्भाशय, त्याचबरोबर किडनी, पाण्याशी रिलेटेड जे काही आहे, जे तुमचं पाण्याशी रिलेटेड शरीरात आहे ते तिथे येणार आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की स्वादिष्ठान चक्राचं तत्व आलंय, पाणी म्हणजे दिशा कुठली? ईशान्य आहे आणि पाणी आलेलं आहे. सो हे सगळं जे आहे तर पाण्याशी रिलेटेड तुमच्या शरीरात जे काही पाण्याशी रिलेटेड ऑर्गन्स आहेत ना, म्हणजे तुमचं गर्भाशय झालं, त्यानंतर मी म्हटलं तसं किडनी झाली, तुमच्या शरीरावरती येणारी सूज, वॉटर रिटेन्शनमुळे काही स्त्रियांना सूज येते, या गोष्टी आल्या. तर हे सगळं जे आहे हे कशाशी निगडीत असणार आहे? तुमच्या ईशान्य दिशेशी. म्हणजे जो आजकालचा मेजर इश्यू आहे मूल न होणं, प्रेग्नन्सी रिलेटेड येणारे प्रॉब्लेम्स, हमखास हा तर माझा आपण असं म्हणू शकतो की केस स्टडी किंवा माझे एवढे त्याच्याविषयीचे क्लायंट्स झालेले आहेत आणि माझा अनुभव आहे की तुमच्या ईशान्य दिशेत हमखास दोष असतोच. जर तुम्हाला मूल होण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्की ईशान्य दिशा रेक्टिफाय करा. लाईफस्टाईल अग्रीड, तुमच्या बाकीच्या गोष्टी अग्रीड, पण बऱ्याचदा काहीही असं होतं की डायग्नोसिस होत नाहीये की कशामुळे मूल नाही होत आहे, हे पण होत नाहीये तरी राहत नाही, IVF करतायत तरी सक्सेसफुल नाही होत आहे, असे बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. तुमची ईशान्य दिशा नक्की चेक करा, कारण तुमची ईशान्य दिशा ही घरातल्या कोणाची आली म्हणजे ऑटोमॅटिकली कर्त्या स्त्रीची. ईशान्य दिशा ही कर्त्या स्त्रीची आहे. पर्यायाने ती त्या ऑर्गन्सची आहे ज्याच्यामध्ये गर्भाशय आलं किंवा पाण्याशी रिलेटेड बाकीचे सगळे ऑर्गन्स आले. आणि प्रेग्नन्सी मी जे म्हणते आहे की राहत नाही, आता ह्याच्यामध्ये आपण राहत नाही विषयी बोलतोय, आपण अबॉर्शन्स, मिसकॅरेजेस याच्याविषयी नाही बोलत आहे. ठीक आहे, आपण बोलतो आहोत की ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहतच नाही. याच्यासाठी तुम्हाला तुमची ईशान्य दिशा रेक्टिफाय करायची आहे. अजून दुसरी गोष्ट जी आहे, आपण ईशान्यविषयी बोलतोय, काय आहे? पाणी ना. तर पाणी कशाशी रिलेटेड असतं? आनंद झाला, घळाघळा वाहिले, दुःख झालं, घळाघळा वाहिले, इमोशन्स, भावना. सो तुमची ईशान्य दिशा हे भावनेचं सुद्धा सेंटर आहे. तसंच तुमचं स्वादिष्ठान चक्र पण भावनेचं सेंटर आहे. बघा ना, तुम्ही रडलात ना की पोटात कसं तरी व्हायला सुरुवात होते, दुःख झालं तरी कसं तरी होतं, आणि काय आपण म्हणतो आनंदात काय होतं? बटरफ्लाईज, राईट? बटरफ्लाईज इन द स्टमक. ते खालच्या स्टमकमध्ये असतात, वरच्या स्टमकमध्ये नाही. ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल. सो तुमच्या भावना सुद्धा ह्या तुमच्या पोटाशी, तुमच्या स्वादिष्ठान चक्राशी आणि पर्यायाने तुमच्या ईशान्य दिशेशी निगडीत आहेत. आणि तुमच्या ईशान्य दिशा ही घरातल्या कर्त्या स्त्रीची आहे. सो तुमच्या घरात जर तुमच्या घरातली कर्ता स्त्री सारखी आजारी पडत असेल तर ईशान्य नक्की चेक करा. आणि स्पेशली जर गायनॅक रिलेटेड इश्यू असतील ना, म्हणजे कोणाला पिशवीचा त्रास होतोय, कोणाला मासिक पाळीमध्ये खूप जास्त ब्लिडिंग होतंय, किंवा असे कोणतेही इश्यू असतील तर नक्कीच तुमचं ईशान्य दिशा चेक करा. त्याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी तुम्हाला दोष हा आढळेल. ठीक आहे, आपण त्याच्यानंतर वळूयात आग्नेय दिशेकडे, कारण आपलं पुढचं चक्र जे आहे ते आहे मणिपूर चक्र, ज्याला इंग्लिशमध्ये सोलार प्लेक्सस म्हणतात. म्हणजे अगेन आग आली, आग्नेय दिशा आली त्याची, अग्नेय आलं म्हणजे त्याचं तत्व अग्नी आलं. आणि पोटात पण ते कुठे आलं तर तुमच्या पोटात आलं. स्टमक जे आपण म्हणतो, ॲक्च्युअल बेंबीच्या वरतीचा भाग, त्याच्यामध्ये तुमचं सोलार प्लेक्सस हे चक्र आलेलं आहे. आणि जठराग्नी, जसं मगाशी म्हणालं, म्हणजे बेसिक हे काय करतं? पचनाचं काम करतं. जे पण आहे म्हणजे फक्त अन्न नव्हे, सगळंच पचवायचं काम तुमचं मणिपूर चक्र करतं. तुमचा राग, तुमची भीती,
जे पण काही आहे ते सगळं पचवायचं काम तुमचं मणिपूर चक्र करणार आहे. आता त्याची दिशा आपल्याला कळाली आहे, त्याचं तत्व अग्नी आहे हे आपल्याला कळालेलं आहे. आता त्याच्याशी रिलेटेड ऑर्गन्सविषयी आपण बोलूयात. त्याच्याशी रिलेटेड ऑर्गन्स कोणते येणार आहेत? ऑब्व्हियसली स्टमक आहे, म्हणजे तुमचं जठर आहे, इंटेस्टाईन बेसिकली, राईट, की ज्याच्यात तुमचं पचनाचं जे काही आहे आणि राहिलेले सगळे तुमचे पोटातले ऑर्गन्स, हे सगळे तुमचे येणार आहेत तुमच्या पोटाशी निगडीत. आता तुम्ही बघितलं, आपण मगाशी जसं ह्याला आपण आता ऑर्गन्स दिले तसं आपण मगाशी बघितलं हे सेंटर कशाचं आहे? ऊर्जेचं आहे ना. आग काय देतं आहे? एनर्जी. मग घरात असं कोण असतं बरं जे अतिशय ऊर्जेने भरलेलं असतं, तडकतं फडकतं? मुलगा. ओके. घरातला मुलगा असतो ना, घरातला जो मुलगा असतो तोच असतो असा. आजकालच्या मुलीही असतात, पण मुलांमध्ये उपजात ती एनर्जी येते की ते एकदम तडकता फडकतं, असं कंट्रोल करावं लागतं त्याला, की थांब बाबा जरा असा कंट्रोल हो, त्याला व्यवस्थित दिशा मिळाली तरच तो व्यवस्थित दिशेला जातो. सो ही जी दिशा आहे ही घरातल्या मुलाची दिशा आहे. म्हणून आपण थोडक्यात असं म्हणू, त्याचं बेडरूम साऊथ ईस्टला प्रेफर्ड आहे किंवा तुमची स्टडी रूम ही साऊथ ईस्टला प्रेफर्ड आहे, कारण तुम्हाला तिथे आग मिळायला हवी आहे, एनर्जी, आणि त्याला एनर्जी मिळतही राहायला हवी आहे. नाही मिळालं तर मगाशी म्हणाले तसं तोंडावरची माशी हलत नाही, काही करत नाहीत. आणि थोडक्यात आजकालच्या भाषेमध्ये मुलं टवाळखोरी करतात काहीही न करता. जर तुमच्या घरातला मुलगा असा असेल जो काहीही करत नाहीये किंवा व्यसनांच्या अधीन गेलेला आहे, व्यसनं करतोय, कोणतंही काम करत नाही आहे, थोडक्यात वाया गेलेला आपण शब्द वापरू शकतो, असा जर असेल तर तुमच्या घरातली आग्नेय दिशा नक्की चेक करा. तुम्ही रेक्टिफाय करून घ्या ती दिशा, बघा त्याचा परिणाम तुमच्या मुलाच्या लाईफवरती नक्कीच होऊ शकतो. आग्नेय दिशा जसं तुम्हाला मी म्हणाले की ह्या सगळ्या ऑर्गनशी रिलेटेड आहे, तसंच ती कशाशी रिलेटेड आहे तर व्यसनांशी. आणि फक्त मुलाशीच नाही, घरातली कोणाचीही व्यसनं ही कशाशी रिलेटेड येतात? आग्नेयशी. प्लस कोर्ट केसेस. जर तुमच्या घरात कोणत्या कोर्ट केसेस चालू असतील तरी तुम्ही तुमच्या आग्नेय दिशेला नक्कीच चेक करून बघायला हवं. आता जसं मी म्हणाले ना की ही दिशा आग देते, तर आग तुम्हाला फायद्याबरोबर तोटा पण तर देणारच आहे की नाही? तर तसंच होतं. म्हणजे तुम्ही हे कदाचित वाचलं असेल, ऐकलं असेल, कॅन्सरसारखी गोष्ट. आजकाल कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. तुम्ही जर डॉक्टरांना कारण विचारायला गेलात ना, तर अलीकडे तर ठीक आहे, अलीकडे औषधं फवारणी किंवा प्लास्टिकचं खाणं, कार्सिनोजेनिक पदार्थ, आपण लाईफस्टाईल तशी झालेली आहे. पण आधीच्याही काळात किंवा आत्ताही बहुतांश कॅन्सर जर तुम्ही त्याचा अभ्यास करायला गेलात, हे मानसिकतेमुळे झालेले आहेत. कोणती मानसिकता? राग, पोटात ठेवलेला ट्रॉमा, इमोशनल ट्रॉमाज, इमोशनल टॉर्चर्स, मनामध्ये गोष्टी साठवून ठेवणं, एक्सप्रेस न करणं. बायकांची त्याच्यामुळे संख्या जास्त आहे, आणि ह्याच्या कॅन्सरची तर जास्त आहे. पोटाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर हे बायकांचं जास्त आहे, किंवा ह्याचा ब्रेस्टचा कॅन्सर. कारण कुठेतरी इमोशन्स दाबून ठेवणं हे बायकांचं जास्त स्वभावामध्ये बसतं, आणि ते सतत 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 सप्रेस करून 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 पोटात साठवून 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 त्याचे ते परिणाम होतात. आता नुसतं कॅन्सरच नाही तर बेसिकली क्रॉनिक डिसिजेस. क्रॉनिक डिसिजेस कोणाला म्हणतात? जे डिसिजेस बरे होत नाहीत, ते फक्त कंट्रोल ठेवू शकतो आपण मेडिसिन्सने. ज्याच्यामध्ये डायबिटीज आलं, ज्याच्यामध्ये कॅन्सर आलं. देअर आर सम स्किन डिसिजेस की जे क्रॉनिक असतात, की जे येत जात राहतात, की काही ॲलर्जीज असतात. ॲलर्जी सुद्धा त्याच्याशी रिलेटेड आली की जी येते जाते. या सगळ्या गोष्टी तुमच्या आग्नेय दिशेशी किंवा तुमच्या पोटाशी रिलेटेड आहेत. सो तुमच्या घरातली आग्नेय चेक करा. आग्नेय नीट असेल तर तुमचं पोट चेक करा. पोट साफ होण्याचे औषधं घ्या. पोट साफ नाहीये म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. सो तुम्हाला तुमचं काम कशाची गरज आहे? तुमच्या मणिपूर चक्राशी. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी अगेन अशा को रिलेटेड आहेत. आपण पुढे आलो वायव्य दिशेकडे. आता वायव्य दिशा आली, त्याचं जे चक्र आहे त्याचं आहे हृदय चक्र, हार्ट. हवा, वायू, तर वायूचं काम तेच करतं. सो अगेन तो ऑर्गन आला लंग्स. तुमचं हृदय, लंग्स, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या येणार आहेत वायव्य दिशेशी निगडीत. आता चंचलता आली की नाही, मग घरात चंचल कोण आहे? घरातली मुलगी, जी खूप चंचल आणि खूप गोड आहे. सो ही दिशा जी आहे ही तुमच्या घरातल्या मुलीची दिशा आहे. ॲट द सेम टाइम ती ग्रँड पॅरेंटची दिशा आहे. कारण ग्रँड पॅरेंट्स हे 2 रोलमध्ये डिवायडेड आहेत. ते घरातल्या कर्त्याच्या रोलमधून मग नंतर रिटायर्डच्या रोलकडे येत आहेत ना, सो ते मध्ये असतात. सो अगेन ही दिशा त्यांच्याशी सुद्धा रिलेटेड आहे. जसं ही दिशा चंचल आहे ना, हृदय आपलं चंचल असतं, हवेसारखं वाहतं इकडे तिकडे, पण ॲट द सेम टाईम अजून काय करतं? ते साठवून ठेवतं तुमच्या मेमरीजना, तुमच्या आठवणी आपण हृदयात
वाक्य, हृदयात आठवणी साठवून ठेवल्या, साठवून ठेवल्या. मेमरीज तिथे स्टोअर केल्या आणि काळजी करतं ना. तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीची काळजी वाटते किंवा ह्या गोष्टी होतात तेव्हा तुम्हाला असं अगदी कळ आल्यासारखं होतं ना आपल्या छातीमध्ये की बाबा दुखतंय, कळ गेली, भीती वाटली किंवा फार हे झालं तर. सो केअरिंगची भावना जास्त आहे आणि घरात केअरची गरज पण कोणाला आहे? मुलीला आणि ग्रँड पॅरेंट्सला. सो त्यांची बेसिकली ही दिशा आहे. सो या दिशेत होणारे दोष, या दिशेत घडणाऱ्या गोष्टी ह्या पहिल्यांदा त्यांच्यावरती तुम्हाला अफेक्ट करताना दिसणार आहेत. आणि ऑर्गन्स म्हणाल तर लंग्स आणि हृदय ह्या मेन 2 गोष्टींवरती तुम्हाला फोकस करायचा आहे तुमच्या वायव्य दिशेमध्ये. आणि जसं मी म्हणाले की ही दिशा साठवणुकीची आहे, इमोशन्सची आहे ॲट द सेम टाईम. म्हणून मगाशी म्हणाले तसं की रिलेशनशिप, तुमच्या घरातले रिलेशनशिप हे तुमच्या वायव्य दिशेवरती अवलंबून असणार आहेत. म्हणजे जे आजकाल होतं आहे ना की सतत भावना येणं, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सतत भावना येणं की आम्हाला वेगळंच राहायचं आहे. त्यांची बेडरूम बघा कदाचित नॉर्थ वेस्टला असेल किंवा त्याचा फायदाही आहे बरं का. वायव्य जशी चंचल आहे ना, इफ यू आर ट्राईंग फॉर फॉरेन अपॉर्च्युनिटीज, तुम्हाला जर फॉरेन अपॉर्च्युनिटीज ग्रॅस्प करायच्या असतील, घ्यायच्या असतील तर तुम्ही वायव्य एंट्रन्स असणाऱ्या घरामध्ये राहा. किंवा घरच्यांना नको आहे, तुमच्या मुलाला हवेत ना, तर वायव्याच्या रूममध्ये झोपा. ते तुमच्या बर्थ प्लेसपासून कुठेतरी दुसरीकडेच जाऊन काम करते. मग त्यांना फॉरेन अपॉर्च्युनिटी हवी असेल तर त्याचा फार चांगला फायदा होईल. किंवा मग दुसऱ्या कुठल्या सिटीमध्ये काही शिक्षणासाठी जायचं असेल तर त्याचाही फायदा होईल. कारण ती दिशा चंचल आहे. सो तिथे असणारी गोष्ट ही थोडीशी चंचल असणार आहे. सो ही वायव्य दिशा तुम्हाला अशा पद्धतीने काम करणार आहे. कळलं? वायू तत्व आहे त्याचं आपण बघितलं की कोणत्या गोष्टी कोणत्या व्यक्तीशी रिलेटेड आहे आणि कोणते ऑर्गन्स त्याच्याशी रिलेटेड आहे. तर आता तुम्हाला साधारणतः अंदाज आला असेल की कुठला आजार आला की कुठल्या दिशेकडे जायचं किंवा कशावरती काम करायचं. आता मी परत तुम्हाला सांगितलं की जसं फक्त आपण दिशा मेन्शन केली आहे का नाही, तुमची चक्रही मेन्शन केली आहेत. आपण हार्ट चक्रापर्यंत आलेलो आहोत. हार्ट चक्र तुमच्या हार्ट चक्रापर्यंत मेन्शन केलं तर तुम्हाला हेही कळेल की त्या चक्रावरती कसं काम करायचं. आता ह्याचे छोटे छोटे टिप्स पण मी तुम्हाला देणार आहे. आपण पुढची दिशा बघू आणि मी तुम्हाला ह्याचे छोटेसे टिप्स देते की स्वतःवरती कसं काम करायचं. ठीक आहे. तर आता पुढची जी दिशा राहिलेली आहे सगळ्यात एंड, तो काय राहिला आहे? ब्रह्मस्थान. आणि चक्र कोणती राहिली आहे? तुमचं विशुद्ध चक्र राहिलंय, तुमचं आज्ञा चक्र राहिलंय आणि तुमचं सहस्त्रार चक्र राहिलंय. आता ही जे काही आपण चक्रांविषयी बोलतोय, ही चक्र एक प्रकारची एनर्जी इमिट करून तुमच्या भोवती एक ऑरा निर्माण करतात. आता ह्या ऑराविषयी आपण काही फार डिटेल्समध्ये बघणार नाही आहोत, पण थोडक्यात आपण धरूया की ऑरा म्हणजे एक लेअर, तुमच्या शरीराभोवती एक लेअर किंवा एक आवरण तयार करतात. तुम्ही बघितलं असेल देवांच्या फोटोमध्ये पण असं कडेला असं लाईट वगैरे दाखवलेली असते. सेम हे प्रत्येक माणसाच्या भोवती असतं. हा लेअर असतो, ज्याचे आजकाल मशीन्स पण आलेले आहेत की ज्याने तुमचा ऑरा तुम्ही चेक करू शकता. आता हा लेअर तो इंटॅक्ट असणं महत्त्वाचं आहे, म्हणजे पूर्ण असणं. तर तो जो पूर्ण लेअर आहे त्याचे शेवटचे 3 आवरणं किंवा शेवटचे 3 आवरणं म्हणजे तुमचं विशुद्ध चक्र, तुमचं आज्ञा चक्र आणि तुमचं सहस्त्र चक्र. म्हणजे संरक्षक पार्ट जो आहे ती ही तुमची 3 चक्र करत आहे. आणि त्याचाच अर्थ आपल्या घरातलं ब्रह्मस्थान काय करतंय? संरक्षण करतंय तुमच्या घराचं. तो मेन पार्ट आहे. सो तुमच्या ब्रह्मस्थानातच दोष असेल असा कुठला मोठा, तर तो काय करणार आहे? अख्ख्या घराला डिस्टर्ब करणार आहे, कुठल्याही पर्टिक्युलर व्यक्तीला नाही. थोडक्यात आजोबा आहे तो घराचा, असं धरा. आजोबा किती महत्त्वाचं असतात बरं घरात. ज्यांना आजी आजोबा त्यांना खूप चांगलं माहिती आहे किती महत्त्वाचं काम असतं आजी आजोबांचं. तसं त्यातले जे आजोबा आहेत की जे घराला खूप प्रोटेक्ट करतायत सगळ्यांपासून. एकदम वरचा एक्सपिरियन्स्ड माणूस जो प्रोटेक्ट करतो, असं जे प्रोटेक्शनचं कवर आहे ते कोण देतंय आपल्याला? ब्रह्मस्थान देतंय. ब्रह्मस्थानातले काही दोष असे आहेत की ज्याला रेमेडीजच नाही आहेत आणि ते ब्रह्मस्थानातले मेजर दोष अगदी कुळ नाश इथंपर्यंत परिणाम घडवू शकतात. सो त्याच्यावरती फोकस करणं फार गरजेचं आहे. तशा तर सगळ्याच दिशा महत्त्वाच्या आहेत मी म्हणाले तसं, परंतु ब्रह्मस्थान हे मेजर आहे. आता हे सगळं आपण बघितलं, पण मी तुम्हाला मगाशी जसं म्हणाले की आता ह्या सगळ्यामागे सायंटिफिक रिझन आहे. बाबा सायंटिफिक रिझन आहे तर तेच आपलं मेन राहिलं की सायंटिफिक रिझन कसं आहे. तर याच्याचे प्रत्येकाचे तुम्ही जर तत्व आणि ते सगळं मॅच करत गेलात की तुम्हाला कळेल. पण एक एक्झाम्पल तुम्हाला देण्याची गोष्ट, सगळ्यांनी ऐकलं असेल नैऋत्याला मास्टर बेडरूम असायला हवी, म्हणजे साऊथ वेस्टला मास्टर बेडरूम असते. का बरं असायला हवी? खूप बेसिक आहे जे आपण शाळेत शिकलोय. पण बघा तुम्हाला आठवतंय का काय करतो आपण बेडरूममध्ये? झोपतो. म्हणजे काय गरज काय असते? शांतता. अजून रेस्ट. अजून अंधार. लाईट्स जास्त प्रखर नसाव्यात, शांत झोप लागावी, कुठलाही जास्त डिस्टर्बन्स नसावा, याची गरज असते ना.
सूर्य उगवतो कुठून? पूर्वेकडून. आणि मावळतो कुठे? पश्चिमेकडे. त्याचे तीव्र किरण कुठले असतात? उगवलेले. उगवलं. मावळताना तो काय होत जातो? कमी शांत होत जातो ना. अरे मग साधं सिंपल रिझन आहे. मावळतीकडे जर बेडरूम घेतली तर तुम्हाला शांत किरण मिळणार आहे. आणि तुम्ही जेव्हा झोपता, ती जेव्हा वेळ असते तेव्हा तो ऑलरेडी मावळलेला असतो. तुम्ही जर तुमची बेडरूम ईशान्याला घेतली तर तुम्हाला सकाळ सकाळचे किरण नाही का येणार जे डिस्टर्ब करतील. बेसिक आहे ना. आणि तुम्हाला कशाची गरज आहे? आता आपण लवकर उठावं हा नियम थोडा वेळ बाजूला ठेवूया, की ज्या नियमापासून तसं तर आपण पहाटे उठायला हवं. पण ती जी प्रखर किरण किंवा ती जी ब्राईट किरण आहेत ना, त्याची गरज तुम्हाला जास्त कधी आहे? काम करताना, झोपताना नाही. त्याचा उपयोग हवाच की आपल्याला, पण तो कधी हवा? काम करताना. मग तुम्ही बेडरूम मध्ये काम करता का? नाही करत. कुठे काम करता? लिव्हिंग रूम मध्ये ना. मग लिव्हिंग रूम करा ना तिथे. मग तुम्ही पूर्व दिशेला लिव्हिंग रूम करा, जेणेकरून त्या किरणांचा तुम्हाला फायदा करून घेता येईल. आणि तुम्ही जिथे ती किरणं येत नाहीये, जिथे तुम्हाला झोपायचंच आहे, प्रोडक्टिव्ह काम काही करायचं नाहीये, ती दिशा तिकडे घ्या. तिथे तुम्हाला शांत झोपही लागेल. आणि घरातलं असंही हेवी रूम कुठली असते तर साऊथ वेस्टची मास्टर बेडरूम हेवी असते, कारण त्याच्यात वॉर्डरोब्स असतात, बेड असतं, स्टोरेज असतं. मग आपल्याला असंही साऊथ वेस्ट हेवी करायचं आपण बघितलंच आहे की नाही. मग तुम्ही मास्टर बेडरूम तिकडे घ्या. सो दॅट इज द बेस्ट ऑप्शन. हा सिम्पल. हे आपण आता भूगोलमध्ये शिकलोय ना, याला वास्तूची गरज आहे का? आपण बघितलंय ना. किंवा मी एक साधं अजून एक एक्झाम्पल सांगेन ज्याच्याविषयी ऑब्व्हियसली याच्याविषयी काही लोकांची अजून खूप सायंटिफिक खोलमध्ये जाऊन मतं असतील, पण आपण वरचेवर बघूयात. आग्नेय दिशेला किचन असण्याचं कारण, आधी आपण काय वापरायचो? चुली वापरायचो ना, तेव्हा गॅस नव्हते. सो ऑब्व्हियसली हवेने त्या चुली विझल्या जायच्या. आणि आधीची कुटुंब ना फार मोठी असायची की दिवसभर त्या चुली जळताच असायच्या. त्या हे विजवल्या रात्रीशिवाय विजवल्याच जायच्या नाही. दिवसभर त्याच्यावरती स्वयंपाक चालू असायचा. तो त्याला जागा कशी हवी? आणि ओपन किचन असायचे, आपल्यासारखे असे बंद नसायचे. तो त्याला जागा कशी हवी? जिथे हवा जास्त येणार नाही, जिथे हवा जास्त लागणार नाही, जेणेकरून ती चूल विजून त्याचा किंवा त्याच्या धुराचा त्रास बायकांच्या तोंडावरती असा येणार नाही. म्हणून ती हवा असताना आणि दिवसा प्रकाश हवा काम करताना, कारण तुम्ही दिवसभर करता. सो नॅचरल लाईट हवी. तेव्हा लाईट होती का? नाही. मग तेव्हा तुमच्याकडे नॅचरल लाईट हवी ना. ह्या सगळ्याचा विचार करून आग्नेय दिशा ठरवली होती. पण आता तर आपण गॅस वापरतो. आता तर लाईटसाठी आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे. मग आपण दुसऱ्या ऑप्शन्सचा विचार करायला हरकत नाहीये. फक्त कारण काय आहे की कुठे काही चालत नाही, जसं मी म्हणाले, त्याचा थोडासा अंदाज घेतलात तुम्ही तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. सो आपण आता तिथे स्टिक राहणं गरजेचं नाहीये. म्हणून मी काय म्हणाले की तुम्ही रिझन शोधा की ते तिथे का आहे, ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा. देन यू विल गेट मोर ऑप्शन्स. आणि जेव्हा मोर ऑप्शन्स होतील ना, तेव्हा वास्तुशास्त्रवाल्या लोकांच्या विषयी तुमचं मत असं नाही होणार की अरे हे वास्तुशास्त्रवाला आला म्हणजे हा तोडून मोडून फोडून जाणार आहे, असं होणार नाही. तर बेसिकली हे वास्तूचे बेसिक नियम आहेत. याच्यावरती पूर्ण वास्तू आधारित झालेला आहे. ह्या दिशा, ही त्यांची तत्व आणि त्याच्यानुसार त्यांची अरेंजमेंट, हे आपण आत्तापुरतं बघितलंय. आपण आत्ता वास्तूचं बेसिक बघितलंय की वास्तू नक्की कशावरती आधारित आहे आणि नक्की खरंच तेवढं वास्तूचं महत्त्व आहे का. आता पुढच्या भागात आपण वास्तूची अरेंजमेंट एक्झॅक्टली, म्हणजे हे सगळं बोलल्यानंतर ते ठेवायचं कुठे, मग करू काय आम्ही, हा तुमचा जो प्रश्न असेल, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या भागात बघणार आहोत की कोणती गोष्ट कुठे ठेवली आणि तुम्हाला काय फायदा होणार आहे. त्याचा जो भाग होता आपला, त्याच्यामध्ये आपण वास्तू कसं असलं पाहिजे किंवा वास्तुशास्त्राचं महत्त्व काय आहे, वास्तू आणि वास्तूचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, आपल्या शरीराचा आपल्या वास्तूवर होणारा परिणाम, सगळं म्हणजे हा पॉडकास्ट म्हणजे एक आपल्यासाठी माहितीचा ओव्हरडोस होता. आपण पुढं पण काही आणखीन 2-3 विषय आहेत ते कव्हर करणार आहोत. ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात.